प्रथमेश म्हात्रे ज्याने अतिशय उत्कृष्ट कॅप्टन्सी केली होती आणि शॉट ऑफ द टुर्नामेंट त्याच्याच बॅटमधून आपल्याला गत हंगामामध्ये या चषकामध्ये पाहायला मिळाला होता. आजचा दिवस अक्षरशः विक्रमांचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तसे मित्रांनो आज जर बघितलं तर 26 फेब्रुवारी आहे. आजच्या दिवशी 1958 मध्ये सर गॅरी सोबर्स याने वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी पाकिस्तान विरुद्ध नाबाद 365 धावा झळकवताना त्रिशतक झळकवण्याचा विक्रम केला होता. आणि आजच्या दिवशी 2003च्या विश्वचषकामध्ये भारताचा गोलंदाज आशिष नेहरा याने इंग्लंड विरुद्ध 23 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट बाद करण्याचा विक्रम केला होता. तर पहिल्या षटकामधील पहिला चेंडू P1चं पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज राजदीप पाटील. यावेळी मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतो. अगदी कार्पेटच्या सहाय्याने हा चेंडू जातोय तो लॉंगर रिझल्टमध्ये. तो पण ते एका धावेने स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज, एका धावेने आपला अकाउंट ओपन करतोय फलंदाज प्रथमेश म्हात्रे. मास्टर माइंड म्हणून या खेळाडूला नक्कीच ओळखलं जात आहे. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हवेदेवे संघ एक मोठं नाव आहे आणि नक्कीच हे मोठं नाव काय आहे हे याच चषकामध्ये त्याने गत हंगामामध्ये दाखवून दिलं होतं. यावेळी मात्र सुरेख डिलिव्हरी फुटवर्कचा वापर करताना दिसला नव्हता फलंदाज. आणि मी नेहमीच म्हणतोय ज्या मोबाईल में नेटवर्क जरूर आहे व क्रिकेट में फुटवर्क जरूर आहे. मात्र इथे फुटवर्कचा अभाव आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी खडे खडे उभ्या उभ्या फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज राहुल म्हात्रे याने केला होता. पहिलं षटक मार्गस्थ आहे. P1चं पहिलं षटक राजदीप पाटील हाताळतोय. 2 शतक ऑल्टमध्ये तैनात केलेले आहेत. इतर शतक 30 आडाच्या सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग साधता नाही. खरं तर बॉलर बॅकड्रॉय हा चेंडू खेळायचा होता. मध्ये चेंडू शॉर्ट मिडिक रिजनमध्ये ट्रॅव्हल झाला होता. जोपर्यंत चेंडू अडवला जातोय तोपर्यंत एकेरी धावेने राहुल म्हात्रे आपला अकाउंट ओपन करतोय. गावदी ओवली विपक्ष पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हवेदिवे हे दोन्ही नामांकित नावाजलेले संघ आहेत, तगडे संघ आहेत. आणि 2 बल्हाड्डे मातबर संघामध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग प्रथमेश म्हात्रे यालाही साधता आला नव्हता. मागच्या चेंडूवर आपण बघितलं राहुल म्हात्रे यालाही टायमिंग साधता नव्हतं. बरोबर बॅटच्या मधोमध चेंडू घेता येत नाही. परिणामस्वरूप आपण पाहतो एकेरी धावेने धावफलक हलता ठेवलेला आहे तो हवेदेवे संघाच्या दोन्ही सलामीवीरांनी. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. 20 मध्ये 2 शतक इष्टरक्षकच्या मागे आपल्याला पाहायला मिळतात. थर्डमॅन फाईन लेग ऑफ साईड पूर्णपणे पॅक केलेली आहे. यावेळी मात्र शपोलन करण्याचा प्रयत्न सुरेख चेंडू बॉडी लँग्वेजला ओळखून हा चेंडू हाताळला होता गोलंदाज राजदीप पाटील यांनी. आणि हे क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं. फलंदाज जेव्हा फलंदाजी करतोय शॉट खेळण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा त्याची शारीरिक भाषा ही ओळखणं गोलंदाजसाठी खूप महत्त्वाचं असतं. चांगली डिलिव्हरी चांगली गोलंदाजी आपण बघतोय. चतुर आणि चाणक्य गोलंदाज फ्रंटलाईन गोलंदाज राजदीप पाटील नेहमीच गावदी ओवली संघासाठी पहिलं षटक हाताळताना नेहमीच आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. यावेळी मात्र बिमरचा इशारा हे आपण पाहू शकता. पंचांचा बिमर नोचा इशारा येतोय 1+1 आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा टाकावा लागेल. आणि पुढील चेंडू नक्कीच उघडा डोळे पहा नीट कारण पुढील चेंडू असणार फ्रीट. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑक्टोबर 2007 मध्ये पहिला फ्रीट खेळण्याची संधी भारताचा विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याला मिळाली होती. दक्षिण आफ्रिके विरुद्ध पहिला चेंडू त्याने खेळला होता आणि तेव्हापासून आपण पाहतोय की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फ्रीट देण्यास सुरुवात झाल्याने लोकल क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये फ्रीट आपल्याला पाहायला मिळतोय. फ्रीटवर पाहूया बिग हिट पाहायला मिळतंय का. कारण संधी आहे एक असा चेंडू या चेंडूवर फक्त फलंदाज धावचीच्या रूपानेच बाद होऊ शकतोय. यावेळी मात्र समोर केलेला आहे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट केली जात आहे मात्र एका धावे समाधान. सुरेख गोलंदाजी
अतिशय सुरेख अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना आपण पाहतोय गोलंदाज राजदीप पाटीलला. तर पहिल्या P1च्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि P1च्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची समाप्तीनंतर बिनबाद धावसंख्या आपण पाहतोय धावपलीकडे 6 धावा, 6 चेंडू आणि 6 धावा. एक संत सुरुवात आपण पाहतोय, संत आणि शांत क्रिकेट. कारण पहिल्या षटकाचा विचार केला तर मोठे फटके खेळण्याची मुभा दिली नाही. हे आपण पॅक क्राऊड पाहतोय, भरगच्च भरलेलं स्वर्गीय मोरेश्वर पाटील स्टँड. प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या केंद्रीय राज्यमंत्री चषकाला अगदी पहिल्याच दिवसापासून लाभलेला आहे. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी खेळाडू कक्ष आपण पाहतोय. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल भादोड विपक्ष खंबालपाडा या दोन संघामध्ये. एका बाजूला जितू शेलार, शाही शेलार, तर दुसऱ्या बाजूला करेश मात्रे, वाळप भादोड पाहायला मिळेल. बालातरे. यानंतरचा हा सामना एक मोठा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मात्र सध्या आपण पाहतोय हवेदेव विपक्ष ओवळी या दोन संघामधील सामना. पॉवरप्लेच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवरफुल फलंदाजी पहिल्या षटकामध्ये पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हवेदेव संघाच्या फलंदाजांना करता आलेलं आणि त्याचं कारण अतिशय सुरेख गोलंदाजी फ्रंटल गोलंदाज राजदीप पाटील यांनी हाताळली होती. तर P2च्या दुसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि P2चं दुसरं अर्थात मेडिटेटिव्ह पॉवरप्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी दूरवरच्या टोकाकडून जतीन पाटील येतो गोलंदाजी मार्कवर. सामना करेल फलंदाज प्रथमेश मात्रे. आता मात्र 3 क्षेत्ररक्षक ऑल्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इतर क्षेत्ररक्षक 30 आटाच्या सर्कलमध्ये. जतीन पाटील गोलंदाजी मार्कवर. यावेळी स्विंग अँड मिस, जोरदार अपील. मात्र अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. चांगली सुरुवात जतीने करतोय. पहिल्या चेंडूने निर्धाव चेंडू. डिफेंडिंग चॅम्पियन पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हवेदेव या संघ आपण पाहतोय आणि थोडंसं नक्कीच दबाव असणार आहे. जेव्हा तुम्ही नक्कीच डिफेंडिंग चॅम्पियन असता तेव्हा नक्कीच तो कप राखण्यासाठी नक्कीच आपल्याला चांगलं प्रदर्शन करावं लागतं आणि तो दबाव इथे स्पष्टपणे जाणवतोय पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हवेदेव या संघावर. अंतिम सामन्यामध्ये जाहीर रांजणोली संघाला पराभूत करून या चषकावर गेल्या वेळी या संघाने नाव कोरलं होतं. यावेळी प्ले अँड मिस, सुरेख डिलिव्हरी. अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे गावदे ओवळी संघाच्या गोलंदाजांकडून. धावांसाठी अक्षरशः झगडताना आपण पाहतोय पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हवेदेव या संघाच्या फलंदाजांना. एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये अल्पेश गायकवाड आणि ज्यांच्याबद्दल मी नेहमीच म्हणतोय की समालोचक अनेक, स्कोरर एक. ओनली वन पिंपळाचे फर्स्ट क्लास स्कोरर अल्पेश गायकवाड. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला लॉंग रिझनमध्ये पाहायला मिळते आणि तोपर्यंत फक्त एकच धाव. पुढील लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे खंबालपाडा विपक्ष भादोड या दोन संघामध्ये. मेडिटेटिव्ह पॉवरचा दुसरं षटक मार्गस्थ. मात्र पॉवरच्या षटकांचा इथे फायदा हवेदेव संघाच्या फलंदाजांना उचलता आलेला नाही. जतीन पाटील दूरवरच्या टोकाकडून पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. यावेळी मात्र अप्रतिम फटका आणि चेंडूला फिरकून दिलेला आहे. स्वर्गीय मोरेश्वर पाटील स्टँड मध्ये 6 धावांसाठी षटकार. या जोडीबद्दल नक्कीच मला अजूनही आठवतंय 3 ते 4 वर्षापूर्वी गावदी पूर्ण आयोजित स्पर्धा होती. त्यानंतर काजल स्पोर्ट्स पूर्ण आयोजित स्पर्धा होती आणि त्या 2 स्पर्धामध्ये पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हवेदेव संघाच्या या दोन्ही सलवेरांचं एक असं प्रदर्शन राहिलं होतं की नक्कीच ते आठवण्यासारखं आहे. कारण या दोन्ही फलंदाजांनी मला अजूनही आठवतंय की गावदी पूर्ण संघाने जेव्हा स्पर्धा आयोजित केली होती त्यामध्ये पहिल्या विकेटसाठी 65
आणि काजल स्पोर्ट्स पूर्णा संघाने जेव्हा स्पर्धा आयोजित केली होती तेव्हा याच दोन्ही फलंदाजांनी 67 धावांची पार्टनरशिपचा रेकॉर्ड केला होता आणि ते रेकॉर्डवीर सध्या मैदानामध्ये सलमीरांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिला षटकार आपण पाहतोय राहुल म्हात्रे याच्या बॅटमधून. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खेळून काढलेला आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल. चांगली क्षेत्ररक्षण वंडर भिवंडे जयेश पाटील तिथे सज्ज आहे. धावसंख्या सिंगलने वाढून होते ती धावफलकावर 14 धावा. डिफेंडिंग चॅम्पियन पुरुषोत्तम इंडियाचे 6वे दिवे विपक्ष गावदी ओवली या दोन संघामधील आजच्या रजनीमधील हा 7वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे जतीन पाटील. दुसरं षटक आदलतोय गावदी ओवली या संघाकडून. मोठ्या संख्येने पाठीराखे या स्पर्धेचा या सामन्याचा आनंद लुटत आहेत. यावेळी समोर केलेल्या आहे विशेपमध्ये डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. येस हे आपण पाहू शकतो. नक्कीच प्रसाद परब सर इथे आपण म्हणू शकतो शोलेचा डायलॉग दोनों बज गए. जीवदान मिळतोय दोन्ही फलंदाजांना आपण पाहतोय. या दरम्यान धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर 16 धावा. 2 षटकाची समाप्ती 8च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकल्यात. त्या हवेदेव या संघाने 16 धावा. सध्या नक्कीच चॅम्पियन ट्रॉफीमध्ये रत्नागिरी येथे एका चेंडूमध्ये एका धावेची आवश्यकता आहे रेस्ट ऑफ इंडिया संघाला. आणि प्रिन्स ऑफ भिवंडी वेग शलार सध्या फलंदाजी करतोय. क्या बात आहे. एक चेंडूने एका धावेची आवश्यकता. एकदा नक्कीच पाहूया काय घडेल त्या चेंडूवर. एक चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. येस आणि मात्र सामना तिथे जिंकलेला आहे रेस्ट ऑफ इंडिया संघाने. प्रिन्स ऑफ भिवंडी याच्या बॅटमधून हा विजय फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र बोलूया आपण केंद्रीय राज्यमंत्री चषकाकडे. दोन षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पॉवर प्लेच्या 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 16 आपल्याला पाहायला मिळते. जमीची बाजू आहे पुरुषोत्तम इंडियाच्या 6वे दिवे संघाच्या बाजूने की कोणताही गडी इथे बाद झालेला नाही. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज प्रेषित पाटील येतोय. हा फिरकी गोलंदाज आहे आणि प्रेषित यांनी बऱ्याच वेळेला समोरील संघाच्या फलंदाजावर प्रेशर नक्कीच वाढवलेलं आहे. यावेळी मात्र त्याच्या विरुद्ध हा फटका चेंडू निघून जाईल असं वाटलं होतं मात्र येस झेल आणि पहिला फलंदाज राहुल ठरतो इथे फेल. जेपी तिथे होता आणि ज्याप्रमाणे नक्कीच जंगलामध्ये वाघापासून शिकार कमी सुटतात आणि मैदानामध्ये जयेश पाटीलपासून कॅच कमी सुटतात. आउटफील्डचा अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गणला जातोय जयेश पाटील. हा सुरेख झेलची समाप्ती केलेली आणि पहिला फलंदाज बाद होतोय पुरुषोत्तम इंडियाच्या 6वे दिव्य संघाचा राहुलच्या रूपाने. मात्र पंचाने ते नक्कीच तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. नक्कीच जो झेल पकडला होता तिथे पंचानं पाहायचं आहे की जेपीच्या पायाचा स्पर्श सीमारेषेला झालेला आहे का.
आजचा दिवस विक्रमांसाठीच ओळखला जातोय, कारण केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये सर्वच काही घडलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. सर्वोच्च सांघिक धावसंख्या बहादूर संघाच्या नावे 120, सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आणि बाद फलंदाज एक मैदानी पंचांचा जो निर्णय होता तो नक्कीच कायम असणार आहे. पहिला फलंदाज बाद होऊन पॅलमध्ये परतलेला आहे. नवीन फलंदाज लिटिल मास्टर अजय भोईर येतोय. अजय भोईरच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर तालुका क्रिकेटमधील पहिला फलंदाज, ज्या फलंदाजाने याच मैदानावर सलग 6 चेंडूमध्ये 6 चौका ठोकण्याचा विक्रम केला होता आणि तोच फलंदाज सध्या आता मात्र फलंदाजासाठी आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एका भागीदारीची आवश्यकता नक्कीच इथूनही पुन्हा येऊन ठेपलेली आहे. ती पुरुषांनो हैदराबादच्या साविदेवी संघाला पहिली भागीदारी आपण पाहिली होती 2 षटकामध्ये, मात्र ती भागीदारी थोडीशी आपण बघितली तर स्लो होती, कारण त्या भागीदारीमध्ये रन पाहायला मिळाले नव्हते. मात्र इथून पाहूया प्रथमेश म्हात्रे आणि अजय भोईर यांच्यामध्ये कशाप्रकारे भागीदारी पाहायला मिळते. तर वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे, चेंडूची फेक करायची आहे आणि लगेच आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. प्रेषित पाटील यांनी ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे. अगदी पहिल्या चेंडूवर विकेटचं खुराक प्राप्त करताना प्रेषित पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. आज मात्र केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये विक्रम पाहायला मिळालेले आहेत. सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम 120 धावा गौरव एटापाच्या बादवर. सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम नाबाद 69 धावा प्रेम चव्हाण गौरव एंटरप्राइजेस भादवड. 5 चेंडूमध्ये 5 विकेट हरीश मलावकर गौरव एंटरप्राइजेस भादवड. 5 चेंडूमध्ये 5 चौकार राम पाटील जय वागेश्वर देसाई. बेस्ट बॉलिंग फिगर 2 षटके 10 रन्स आणि तब्बल 6 विकेट्स मयूर मात्रे जय वागेश्वर देसाई. चेक. दापोड्याचे सन्माननीय मान्यवर सन्माननीय संभाजी पाटील साहेबांचं शुभ आगमन होते. त्यांच्या समवेत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 मध्ये सन्माननीय सुकेशजी डाकी साहेब आणि आमचे निलेशजी पाटील साहेब या A1 जोडीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. ओव्हर आउट टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद. आज 3 विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. त्यामध्ये हरेश मलावकर भादवड, त्यानंतर किरण दलवी आमणे आणि ऋषी दलवी आमणे. एकूण जर हॅट्रिकचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये 5 गोलंदाजांनी हा कारनामा केलेला आहे. त्यानंतर या स्पर्धेचा विचार केला तर षटकारांचे हॅट्रिक आपल्याला 8 पाहायला मिळालेले आहेत. चौकारांच्या हॅट्रिकचा विचार केला तर आतापर्यंत 3 फलंदाजांनी चौकारांच्या हॅट्रिकचा विक्रम केलेला आहे. या सर्व हायलाईट्स आपल्याला या स्पर्धेमधील पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 3 फलंदाजाने अर्धशतके झळकावण्याचा विक्रम केलेला आहे. तर सर्वोच्च भागीदारीचा जो विक्रमी या स्पर्धेमध्ये 106 समीर पाटील योगेश पाटील या 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळालेला आहे. बोलूया सामन्याकडे. प्रेषित पाटील गोलंदाजी मार्गवर. यावेळी मात्र खरं तर फाईन खेळायचा होता चेंडू, मग ते चेंडू एक्स्ट्राच्या मागे जातोय. बाईकच्या रूपाने 1 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती धावफलकावर 17 धावा. धावफलकावर झळकल्या गेलेल्या आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना यानंतर सामना आपण खंबलपाडा विपक्ष भादवड या 2 संघामध्ये पाहणार आहोत. प्रेषित पाटील बॉलिंग मार्कवर. यावेळी मात्र चेंडूला विरघळून देण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि अजय भोईर याची खेळी संपुष्टात. कपिल पाटील केंद्रीय
मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान दुसरा फलंदाज अजय भोईर शून्यावर बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी स्वस्तामध्ये एक मोठा आदर बसतोय तर पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हवे देवे या संघाला. अजय भोईर ज्याच्याकडे क्षमता होती छोट्या बॅकक्लिप आणि मोठ्या बॅकक्लिपचा चांगला वापर नेहमीच करताना हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि ज्याप्रमाणे नक्कीच सामन्याची परिस्थिती असते त्याप्रमाणे तो खेळताना बरेच वेळेला आपण पाहिलेलं आहे. अगदी चेंडूच्या मॅरिटनुसार खेळण्यास नक्कीच त्याचा नेहमीच मानस असतोय. मात्र तोच फलंदाज इथे बाद झालेला आहे. एक मोठा आदर म्हणता येईल तो हवी देवी या संघाला. नवीन फलंदाज सुमित पाटील येतोय. मात्र सामना करेल फलंदाज प्रथमेश म्हात्रे. 2 विकेट आतापर्यंत चटकावलेले तर प्रेषित यांनी प्रेशर वाढवलेलं आहे फलंदाजी करणाऱ्या संघावर. यायला मात्र हो 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 येतो जाएगी ये उडाया. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला भल्या भल्यांचा उधळून खेळ गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री. हे आपण पाहू शकता तेवढा अकूट आपल्याचा चेंडूही नव्हता मात्र हा फटका बनवलाय. अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय या प्रथमेश म्हात्रेच्या बॅटमधून. हा षटकार स्टँडच्या वरून धावसंख्या 6 ने मुसंडी मारते. या आणखीन एक अँगलमध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळला गेलेला आहे. आणि या चषकावर जेव्हा नक्कीच या संघाने नाव कोरलं होतं त्या वर्षी शॉट ऑफ द टुर्नामेंट प्रथमेश म्हात्रे याच्याच बॅटमधून पाहायला मिळालं होतं. आणि एक अर्धशतकी नक्कीच त्याच्या नावे आपण पाहिलं होतं. धुवाधार इनिंग त्यांनी खेळली होती. पुढील सामन्यामध्ये आपण खंबाळपाडा संघाला इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. आकाश घरत पिंपलास फॅम टीम SSC भव्य 11 खंबाळपाडा. यावेळी स्विंग अँड मिस जोरदार प्रहारांचा प्रयत्न मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने ओलतोय. हे आपण पाहू शकता. येस अतिशय सुरेख चेंडू. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर 23 धावा. 12 वैयक्तिक धावसंख्येवर प्रथमेश म्हात्रे फलंदाजी करतोय. एका भागीदारीची आवश्यकता नक्कीच पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हवे देवी संघाला असणार आहे. वेलकम पंकजी तरे आपलं हार्दिक स्वागत आहे. पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर पूर्ण केली जाते. या बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. लेगबाजचा इशारा तो पंचांकडनं. धावसंख्या 21 धावेने वाढते आणि धावसंख्या 1 धावेने वाढून झाली. ती धावफलकावर 24 धावा. 3 षटकाची समाप्ती झालेली आहे आणि 3 षटकाची समाप्ती 24 धावा धावफलकावर झळकले जात आहेत. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल गौरव एंटरप्राइजेस भादवडचे उद्योगपती विजय शंकर पाटील यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला पिंपळाचे उद्योगपती आकाश घरत यांचा संघ SSC भव्य 11 खंबाळपाडा. तर खेळ आपण लगेच सुरू करायचा. जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 3 षटकांसाठी आपण जास्त वेळही खर्च केलेला आहे. तीन षटकांची समाप्तीनंतर 24 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत.
तर आणखीन एक फलंदाज प्रतिमेश मात्रे हाही बाद झालेला आहे. हे आपण पाहू शकता पाठीराखे मोठ्या संख्येने दोन्ही संघांची पाहायला मिळतात. विकेट गेल्यानंतर जल्लोष आपल्याला ऐकायला मिळतोय तो ओली समर्थकांचा. आपण जर बघितलं तर लोकनेते दिबा पाटील स्टँडमध्ये ओली संघाचे पाठीराखे आहेत. सारा इंटरप्राइज स्टँडमध्ये ओली संघाचे पाठीराखे आपल्याला पाहायला मिळतात. या वेळेचं पुन्हा एकदा भान राखायचं आहे कारण वारंवार नक्कीच आपल्याला सूचित केलं जात आहे. 3 फलंदाज बाद झालेले आहेत आणि धावसंख्या स्थिर आहे. धावपल्याकडे 24 धावा. नवीन फलंदाज कृपेश येतोय. गौरव एंटरप्राइजेस भादोड संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल आणि त्या संघाचे पॅकर स्पॉन्सर भादोडगावचे उद्योगपती विजय शंकर पाटील साहेबांचे ते आगमन झालेले. त्यांचंही केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. यायले हो 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 सुरेख चेंडू आणि सुरेख फटका. पूल फटका खेळण्यासाठी हा सुरेख चेंडू होता आणि त्या चेंडूवर सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळत आहे कोरे अँडरसन सुमित पाटील याच्या बॅटमधून. धावसंख्या 6 वाढते आणि धावसंख्या 6 वाढून झाली होती. धावपलीकडे 30 धावा. हे दुसऱ्या अँगलमध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळला होता. जबरदस्त फटका. चेंडू बॅटला लागला होता आणि त्याच्यावर सिक्का मोर्तब झालं होतं षटकाराचं. धावसंख्या 3 नॉट 30 धाव धावपलीकडे पाहायला मिळत आहेत. गोलंदाज हॅलो यतीश पाटील आपल्या स्पेलमधील दुसऱ्या षटकात चालतोय. चेक. एक नम्र विनंती करतो खास करून स्वर्गीय मोरेश्वर पाटील स्टँडमध्ये जे प्रेक्षक आहेत प्लीज कुठल्याही प्रकारच्या त्या बॅनरला फ्लेक्सला हात लावू नका. एक नम्र सूचना करत आहोत. मोरेश्वर पाटील स्टँडमध्ये जे प्रेक्षक आहेत आपण एन्जॉय करा, क्रिकेट स्पर्धा एन्जॉय करा, काय हरकत नाही आहे. पण जो फ्लेक्स आहे जिथे मात्र नाव नमूद केलं आहे स्वर्गीय मोरेश्वर पाटील स्टँड तिथे मात्र त्या फ्लेक्सला प्लीज हात लावू नका. थँक्यू. नक्कीच प्रेक्षकांनी याची दखल घ्यायची आहे. दिशा भरकटली होती चेंडूवर आणि परिणामस्वरूप पंचांचा वाईटचा इशारा आला होता. अवंतर वाईटच्या रूपाने. यावेळी आणखीन एक मोठा फटका. हवाई फायर आणि चेंडू सीमाच्या बाहेर. अप्रतिम फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. कोरे अँडरसन जो न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज होता आणि त्याच्याच अंदाजामध्ये ही फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. ज्याने पाकिस्तानचे शाहिद आफ्रिदी याचा जलद शतकाचा विक्रम ब्रेक केला होता. हॅलो हॅलो. तर दोन्ही आमच्या या स्पर्धेच्या प्रमुख आयोजकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा त्यांचं आगमन होतं आमच्या व्यासपीठाच्या दिशेने. मी पाहू शकता A1 जोडी निलेश पाटील साहेब तुम्ही पाहतात त्यांचं आगमन होतं. त्याचबरोबर सन्माननीय सुकेश डाके साहेबांसुद्धा पुन्हा एकदा आगमन झालं आहे व्यासपीठावर. दोघांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या पुन्हा एकदा आमच्या मुख्य व्यासपीठावर. 2 षटकार आपण पाहतोय. सुमित पाटील याच्या बॅटमधून कुठेतरी धावसंख्या थंडावली होती, रोडावली होती, थांबली होती. मात्र धावसंख्येला तर वेग प्राप्त होताना पाहायला मिळतोय. नक्कीच या फटक्यांची आवश्यकता खरी तर पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हवीदेवी संघाला हवी होती आणि मौके पे छक्का. 2 में 2 ठोक डाले. हो 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 ताकदीचा पुरेपूर वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. सुकेसाठी निलेश पाटील निशाणा वाढवली अंधुर गावाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची.
देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची आणि षटकांची हॅट्रिक ही आपल्याला पाहायला मिळते. 9वा फलंदाज जणू काही अजय आपण पाहतोय हॅलो. सुमित पाटील हा घरूनच सेट होऊन आलेला आहे. पुन्हा एकदा एक नम्र सूचना मी करत आहोत. आता मागाशी आम्ही नम्र सूचना केली होती, पण आता मात्र अत्यंत कडक शब्द सूचना आता मात्र आयोजकांच्या माध्यमातून येत आहेत. मोरेश्वर पाटील स्टँडमध्ये जे प्रेक्षक आहेत, आपण जल्लोष करा, काय हरकत नाहीये, पण कुठल्या प्रकारचं नुकसान करू नका. तुम्हाला नाचायचं असेल तर तुम्ही खाली येऊन नाचू शकता, पण तिथे मात्र स्टँड कुठल्या प्रकारची तोडफोड करू नका, कुठल्या प्रकारचं नुकसान करू नका. एक नम्र सूचना इथे करत आहोत आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. अतिशय विस्फोटक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. विस्फोटक रूप धारण केलेलं आहे, रौद्र अवतार धारण केलेला आहे सुमित पाटील या फलंदाजाने. आणि सुमित पाटील या फलंदाजाला अशाच फटकांसाठी, याचा फलंदाजासाठी ओळखला जातोय. आपला नैसर्गिक खेळ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय सुमित पाटील. यतीश पाटील गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. सामना करेल पुन्हा एकदा फलंदाज सुमित पाटील. यावेळी आणखीन एक मोठा फटका आणि हाही चेंडू जातोय सीमा पार. आणखीन एक षटकार. महाराष्ट्रात वाजतोय डंका हा तर कपिल पाटील साहेबांचा. कपिल पाटील साहेबांचा कपिल पाटील साहेबांचा साहेबांनी आमच्या घेतलंय घेतलंय वसा समाजकार्य. थँक्यू. मी आमच्या लाडक्या हायवे देवीच्या सर्व समर्थकांना विनंती करतोय, आपला आनंद, आपला जल्लोष आम्ही समजू शकतो, मात्र आपली ही स्पर्धा आहे. आपण सर्वांना, इतरांना एक शिकवण द्यायला पाहिजे. विनंती असेल स्वर्गीय मोरेश्वर पाटील स्टँडच्या, आणि विनंती असेल प्लीज आमच्या A1 जोडीला आपण सहकार्य करावं. सलग 4 चेंडूमध्ये 4 षटकार पाहायला मिळालेले आहेत. कोरे खेळतोय खडे खडे. एक मिनिट, ॲडव्होकेट प्रथमेश आपण आपल्या सर्व लाडक्या बांधवांना कृपया विनंती करावी, कारण आपली स्पर्धा आहे, आपल्या साहेबांची स्पर्धा आहे, तर प्लीज आपण एन्जॉय करा, टाळ्या वाजवा, शिट्ट्या वाजवा, मात्र कुठल्याही प्रकारचा. यस, थँक्यू, प्लीज, थँक्यू. 4 चेंडूंचा सामना केलेला आहे सुमित पाटील याने. वैयक्तिक 24 धावसंख्या खेळतोय. 4 चेंडूमध्ये 4 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. वॉट बॅटिंग. अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. विस्फोटक फलंदाजी आपण पाहतोय सुमित पाटील याच्या बॅटमधून. यावेळी फुलटा चेंडू आणि चेंडू निघून जाईल सीमा पार. हा चौकार. पंचांचा नो बॉलचा इशारा. येस. खासदार चषकाला बक्षीस ठेवले 25 ऍक्टिवा गाड्यांची. शितेश पाटील सुमित पाटील एंट्री. थँक्यू. तर दिलीपजी पाटील, आमचे दिलीपजी म्हात्रे, आमच्या A1 जोडीचे खास मित्र, यांच्याकडून 1000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक येथे जाहीर झाले. आणि त्याचप्रमाणे आमचे बाळारामजी मनेरा बीडी अंजूरगावचे, यांच्याकडून सुमितसाठी 500 रुपयाचं आर्थिक पारितोषिक. सर्व फ्रीट आहे. पाहूया फ्रीटवर विकेट पाहायला मिळते का. यावेळी मात्र प्रॉपर टायमिंग साधताना नाही फलंदाजाला. या चेंडूवर मात्र वापसी करतोय गोलंदाज जतीन. मात्र या षटकाचा विचार केला तर खूपच महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालेलं आहे ते जतीन याचं. या षटकामध्ये जर विचार केला तर तब्बल गोलंदाजाने. थँक्यू. तर मी विनंती करतो आमच्या सर्वांच्या लाडक्या A1 जोडीला, सुकेश डाके साहेब आणि निलेश पाटील साहेब, आपल्याला की आपण सन्माननीय अतिथी जे खास दिल्लीवरून आणि इथे भिवंडीमध्ये त्यांचा व्यवसाय आहे, तर हमारे ठाकुर जी, लवजी ठाकुर जी यहाँ पे आए हैं और तहे दिल से उनका हम लोग स्वागत करते हैं. तो मैं गुजारिश करूंगा हमारे नीलेश जी पाटिल को, उनके हाथों से, चरण कमलों से उनका शॉल, बुके और मोमेंटो देकर उनका यहाँ पे सम्मान किया जाए. हमारे दिल्ली के गेस्ट, हमारे ठाकुर ट्रांसपोर्ट के लवजी ठाकुर जी, इनका स्वागत और सम्मान होता हुआ यहाँ पर नीलेश जी पाटिल द्वारा. और उनके सपूत साहिल ठाकुर वो भी आए हैं, उनका भी स्वागत मैं नीलेश जी पाटिल आपको गुजारिश करना चाहूँगा कि आपके
शुभ हाथों से आप उनका स्वागत और सम्मान कीजिए। हमारे एवन जोड़ी का ये प्रेम है, ये प्यार है। यहाँ पे उनके सपूत लवजी ठाकुर जी के सपूत साहिल लवजी ठाकुर, इनका भी शुभ सम्मान यहाँ पर होता हुआ। बहुत बहुत शुक्रिया, आप आए और इस शो की शान बढ़ाई। आपका वेलकम। 4 षटकामध्ये तब्बल 54 धावा। तर सामाजिक कार्यकर्ते दापोडे संभाजीजी पाटील यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय। मी विनंती करतोय आमचे आणि माजी सरपंच त्यांच्या सौभाग्यवती होत्या, तर ते देखील आलेले आहेत आणि मी विनंती करतोय आमचे निलेशजी पाटील यांना, त्यांचा देखील शुभ सन्मान। महाराष्ट्राचं महावस्त्र ही आपुलकीची प्रेमाची उबदार शाल, स्नेह आणि प्रेम याचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आणि अविस्मरणीय अशी आठवण सन्मान चिन्ह देऊन हा शुभ सन्मान इथे संपन्न होतोय। तर सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। तर सामाजिक कार्यकर्ते कृष्णाजी पाटील दापोडे यांचा देखील शुभ सन्मान करण्याची विनंती मी निलेश पाटील यांना करतोय। आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा हा शुभ सन्मान करावा। मान्यवरांना शाळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान केला जातोय। ओव्हर टू कमेंट्री बॉक्स। धन्यवाद राजदीप। गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतं मरता क्या न करता आणि फलंदाज बाद। साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची, साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची, साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल Thank पाटील you. चषक. यतीन पाटील याचं महागड स्पेल आपल्याला पाहायला मिळालं होतं, कारण 2 षटकामध्ये तब्बल 40 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर स्वतः संघनायक मरता क्या न करता राजदीप पाटील आल्यानंतर आपल्या स्पेलमधील दुसऱ्या षटकामधील पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त करतोय। धावसंख्या 54 स्थिर आहे। 5वें षटक मार्गस्थ आहे। डिपेंडिंग चॅम्पियन पुरुषोत्तम इंडियापासून हवेदे विपक्ष गावदे ओवली या 2 संघामधील सामना आपण पाहतोय। सुमित पाटील नावाचा वादळ मात्र इथे घोंगावताना आपल्याला पाहायला मिळतंय। अतिशय विस्फोटक फलंदाजी त्याने केलेली आहे। 6 चेंडूमध्ये Thank you. तब्बल। तर मी विनंती करतोय आमच्या एवन जोडीचे एवन शिलेदार ओव्हर टू कमेंट्री बॉक्स। धन्यवाद मोरे सर। 6 चेंडूमध्ये 28 धावांवर सुमित पाटील खेळतोय, तर त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज रन मशीन विकी मात्रे आलेला आहे। यावेळी फुलटा चेंडू, चेंडू हवेमध्ये, जयेश पाटील चेंडू खाली। आणि बॅटिंग साइडने मात्र रिव्ह्यूची मागणी केलेली आहे। ओवळी संघाचा कर्णधार आपल्याला आमच्याशी संपर्क साधायचा आहे। ओवळी संघाचा कर्णधार कृपया आमच्याशी संपर्क साधायचा आहे। गावदेवी स्पोर्ट्स ओवळी संघाचा कर्णधार आपल्याला आमच्याशी संपर्क साधायचा आहे। फेर डिलिव्हरी आणि फलंदाज इथे मात्र बाद होतोय। तर रिव्ह्यू सक्सेसफुल आणि आता मात्र रिव्ह्यू घेता येणार नाही। या इनिंगमध्ये नक्कीच
नक्कीच पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांची नक्कीच दोन्ही पंच आमचे चर्चा करतील आणि निर्णय देतील. थँक्यू. तर सुमित याच्यासाठी खास आमच्या दिल्लीवरून आलेले पाहुणे आमचे लवजीभाई ठाकुर आणि त्यांचे सपूत साहिल ठाकुर इनके द्वारा 2100 रुपए की धनराशि यहाँ पर उनको प्यार और तोहफा करके दी जाती है. बॅक टू बॅक 2 विकेट चटकावताना आपण बघतो राजदीप पाटील या गोलंदाजाला. यावेळी मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. पिकअप शॉट. हो 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 का अपशॉट आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त एफर्ट आपल्याला पाहायला मिळालेला आहे. मात्र षटकार अडू शकला नाही. हा चेंडू जातोय सीमापार 7 अंश षटकार. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. नक्कीच कौतुक करावं तेवढं थोडं असणार आहे. सर्व नक्कीच पूर्णपणे झोकून दिलं होतं. स्वतःला मात्र षटकार अडू शकला नाही. 2 विकेट नंतर हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आणि या षटकाराने धावसंख्या येतो आकार. धावसंख्या 6 ने वाढून झाली. ती धावफलकावर 60 धावा. यावेळी मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू पेट होते. इष्टरक्षक एक धाव फलंदाज पूर्ण करतात. बायचा इशारा येतोय अवांतरच्या रूपाने धाव. वैयक्तिक 34 धावसंख्येवर सुमित पाटील फलंदाजी करतोय. एकसष्ट धावा धावपृष्ठावर झाला गेल्या आता निम्मा संघ गारद झालेला आहे. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपण सुमित पाटीलच्या बॅटमधून पाहिलेली आहे. नवीन फलंदाज सिद्धेश पाटील आता मात्र सामना करेल गोलंदाज राजदीप पाटील याचा. जल्लोष आणि जल्लोषाचा ऐकायला मिळतोय. दोन्ही संघांचे मोठ्या संख्येने पाठीराखी आपण पाहतोय. यावेळी मात्र बॅकफुलर जाऊन चेंडूला स्क्वेअर विकेट केलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण डिप्स केले एकला. फक्त आणि फक्त एकच धाव. सिंगलने धावसंख्या वाढते आणि धावसंख्या एका धावीने वाढून झाली. ती धावफलकावर 62 धावा. 62. पाचवं षटक मार्गस्थ आहे. स्वतः संघनायक राजदीप पाटील 5वं षटक हाताळतोय. जतीन पाटील यांनी आपला स्पेल पूर्ण केलेला आहे आणि आपल्या स्पेलमध्ये 2 षटकामध्ये तब्बल 40 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. एक सफलता जरी अर्जित केली असली तरी खरपूस समाचार त्याचा घेतला होता खरं तर कोरे अँडरसन सुमित पाटील याने. यावेळी आपटलेला चेंडू अतिशय उत्कृष्ट फटका आणि चेंडू निघून जातोय. मिडविकेटच्या बदलून सीमा पार हा चौकार. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. तर आज आपण पाहतोय की ज्यांच्या गौरवार्थ ज्यांच्या सन्मानार्थ हा महासोहळा हा क्रिकेटचा महाविश्वकरंडक रंगला जातोय ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक लोकनेते सन्माननीय नामदार मान्य श्री कपिल मोरेश्वर पाटील साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती मीनल कपिल पाटील मॅडम यांच्या लग्नाचा हा 35वा वाढदिवस आणि त्यांच्यासाठी एक वेगळं गिफ्ट पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे संघ देण्यासाठी मैदानावर आहे. आणि त्याच प्रमाणात हायवे दिवे संघाचे बरेचसे क्रीडा समर्थक हा सामना एन्जॉय करण्यासाठी इथे आलेले आहेत. तर खासदार साहेबांच्या परिवाराकडून खासदार साहेबांच्या समर्थकांकडून सर्व पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या सर्व स्नेहींकडून मंत्री साहेब कपिल पाटील साहेब आणि मॅडमना लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा. 5 षटकांची समाप्ती झाली आणि 5 षटकांची समाप्तीनंतर 5 बाद 66 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पाहूया ओली संघाकडून शेवटचे षटक घातल्यासाठी कुठला गोलंदाजी मार्गावर येतोय. लोढा एंड अर्थात स्वर्गीय मणिबाई
पाटील स्टँड इंडकडून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजय पाटील येतोय. तर सामना करेल फलंदाज सिद्धेश पाटील. 2-in-1 हे GTCचं टेलिकास्ट आपण पाहू शकता. यावेळी चेंडूला फोर्स केलेला आहे. व्हॉट अ शॉट. छोटा बम बडा धमाका. ज्याच्या नावाचं जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. अप्रतिम सिक्सर आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि वैसे बी धन्यवाद. तर मागच्या ज्या 5 वर्षामध्ये साहेबांनी जी विकासाची गंगा या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये आणली, खासदार निधीचा तर आकडा होता फक्त 25 कोटी रुपये, मात्र जवळपास 32,000 कोटी रुपये भिवंडी लोकसभा क्षेत्रासाठी आणणारे एकमेव खासदार असतील आपले, जे आता केंद्रीय राज्यमंत्री या पदावर आपल्या समाजाचं, आपल्या या भिवंडी लोकसभा क्षेत्राचं, या आपल्या प्रांताचं प्रतिनिधित्व करतायत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद मोरे सर. लेग बायच्या रूपाने या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 73. 6वं षटकाचा खेळ सुरू आहे आणि 6वं षटक हाताळतोय गोलंदाज अजय पाटील. हे आपण पाहू शकता थोडंसं गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं होतं. चेंज ऑफ फेस. सुरू असलेला सामना डिफेंडिंग चॅम्पियन पुरुषोत्तम विठ्ठलराजे सावेदिवे विपक्ष गावदी ओवली या दोन संघामध्ये आपण पाहतोय. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पुरुषोत्तम विठ्ठलराजे सावेदिवे या संघ. शेवटचे षटक मार्गस्थ अजय पाटीलला शेवटचे षटक हाताळतोय दूरवरच्या टोकाकडून. सामना करेल फलंदाज सुमित पाटील. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला समोर केलेल्या 20 मध्ये लॉंग ऑफ रिझन मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. खराब थ्रो आणि 2 धाव पूर्ण. जल्लोष आणि जल्लोषच आपल्याला ऐकायला मिळतोय, कारण डिफेंडिंग चॅम्पियन पुरुषोत्तम विठ्ठलराजे सावेदिवे संघ सध्या खेळतोय. वैयक्तिक 40 या धावसंख्येवर सुमित पाटील पोहोचतोय. 10 चेंडूंचा त्यांनी सामना केलेला आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत समीर पाटील, बाबाज 11, सोनारपाडा, संकेत मेनाऱ्या, गावदेव अंजूर आणि प्रेम चव्हाण, गौरव विठ्ठलराजे बहादूर या 3 फलंदाजांनी अर्धशतके झळकवण्याचा विक्रम केलेला आहे. यायला मात्र हो पिकअप शॉट. चेंडू निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअरच्या वरून सीमापार. षटकार. ज्याच्या नावाचं जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. आणि या षटकाराने सुमित पाटील पोहोचतो आपल्या वैयक्तिक 46 या धावसंख्येवर. केवळ 4 धावेने दूर आपल्या अर्धशतकापासून. आणि अर्धशतक जर झळकावतोय तर या स्पर्धेमध्ये स्वतःचं वैयक्तिक पहिलं आणि या स्पर्धेमधील 4थं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल. हो जेवढी जास्त उंची आणि तेवढंच जास्त अंतर. चेंडू शिबार छुम अंतर. ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेब. अर्धशतक पूर्ण केलेलं आहे. बॅट उंचावायचे अभिवादन स्वीकारायचं आहे. कोरे अँडरसन ऑफ हवे दिवे सुमित पाटील अर्धशतक डॅशिंग अंदाजाने पूर्ण करतोय. ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना दिल्लीमध्ये मान. हे आपण पाहू शकता अगदी वीरेंद्र सेहवागचा अंदाज आपल्याला पाहायला मिळाला होता. नक्कीच जेव्हा वीरेंद्र सेहवाग शतकावर, द्विशतकावर आणि त्रिशतकावर असायचा तेव्हा अशाच प्रकारे षटकाराने आपलं नक्कीच शतक, द्विशतक किंवा त्रिशतक पूर्ण करायचा. 12 चेंडूमध्ये 52 धावा कुठून काढल्या आता सुमित पाटील या फलंदाजाने. आणि फास्टेस्ट 50 नक्कीच या केंद्रीय राज्यमंत्री चषकामधील आपल्याला पाहायला मिळते. यंदाच्या आगमाचा विचार केला तर यंदाच्या मध्ये ग्रामीण क्रिकेटमधील पहिलं अर्धशतक
किंग ऑफ रिंग नंदन पाटील याच्या नावे होतं, ज्याने दापोडे मैदानावर झलकलं होतं. त्यानंतर A1 पवन आणि त्यानंतर प्रितेश पाटील. तब्बल जर बघितलं तर 18 अर्धशतके झलकवली गेली होती. यावेळी मात्र दिशा भरकटलेल्या पंचांचं वाईटचा इशारा होतोय. दडपण आपल्याला जाणवतोय गोलंदाज अजय पाटील याच्यावर. धावसंख्या तब्बल 88 आपल्याला पाहायला मिळते. 7 षटकार आणि 2 चौकार. 12 चेंडूमध्ये 52 धावांची इनिंग आपण पाहतोय. 433.33 स्ट्राईक रन रेट आपण पाहतोय. सुमित याचा अतिशय स्लोअर चेंडू आणि हाय दिशा भरकटलेल्या पंचांचा पुन्हा एकदा वाईटचा इशारा होतोय. अवांतर धाव. पुन्हा एकदा दिशा भरकटतोय गोलंदाज आपण पाहतोय. या 2 षटकारानंतर 2 वाईट चेंडू. मयूर मात्रे आणि पप्पू मात्रे यांच्याकडून अर्धशतकवीर कोरे अंडरसन ऑफ हावेदिवे सुमित पाटीलसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अजून या षटकाचा विचार केला तर एक चेंडू आहे का, शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. यावेळी चेंडू हवेमध्ये आहे. यावेळी मात्र झेल होण्यासारखी संभावना नव्हती. जोपर्यंत सीमाशा लगत चेंडू अडवला जातोय तोपर्यंत धावांची लयलूट करताना फलंदाज 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेने इनिंगची समाप्ती होते. तर 3 धावा हवेदेव संघाने पंच शेवटच्या चेंडूवर धावा 3 धावा 3 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातील. तर पुरुषोत्तम इंटरप्राइजेस हवेदेव संघाने निर्धारित 6 षटकामध्ये आपल्या धावफलकावर धावा जोडलेल्या त्या 92 आणि 93 धावांचं एक मोठं लक्ष ठेवलेलं आहे गावदेव ओवळी या संघासमोर. नक्कीच थँक्यू. भादवड संघाचा कर्णधार आणि या आपण मी विनंती करतोय मी अनिल रघुनाथ जोशी ग्रुप ग्रामपंचायत पोशीर चे सदस्य आहेत आणि त्याचप्रमाणे मनोहर बाल बुंधाटे नेरळ बुधाटे यांना विनंती करतोय आपण आमच्या हायड्रोलिक टॉस बॉक्समध्ये यायचंय. आणि विनंती असेल खंबालपाडा संघाचा कर्णधार आणि त्याचबरोबर भादवड संघाचा कर्णधार. प्रत्येक वर्षी वेगळेपण जपणारी ही स्पर्धा प्रत्येक वर्षी एक वेगळा प्रयोग करून सर्व क्रीडा विश्वाला एक वेगळं पण देणारं आमच्या A1 जोडीचं हे A1 शो आपण बघू शकता. हायड्रोलिक टॉस बॉक्स इथे उभारला जातोय आणि ज्या वेळेला सायंकाळचा प्रहर सुरू होतो फ्लडलाईट्स ऑन होतात त्यावेळेला या टॉस बॉक्समध्ये हा नाणेफेकीचा कॉल केला जातो. तर आमचे मान्यवर येत आहेत.
एकंदरीत जो येणारा काळ असेल आणि महत्त्वाचे जे सामने असतील, आजचा दिवस खूप महत्त्वाचा दिवस आहे प्रत्येक संघासाठी. मात्र ज्या वेळेला ठाणे विरुद्ध रायगड हा सामना येथे खेळला जाईल, एक अनुमान लावला जातोय की गतवर्षी ज्या पद्धतीनं बऱ्याचशा भागातून जे लोक आले होते, एका बाजूला आपण पाहतोय केंद्रीय राज्यमंत्री आमचे कपिल पाटील साहेब असा कॉल असेल, आणि दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचे फोकस मॅन मुख्य आयोजक A1 जोडी सुकेश डाकी साहेब आणि निलेश पाटील साहेब. A1 जोडी असा कॉल. मात्र आपल्याला जर पाहिलं असेल तर असा शिक्का एकदा आपल्या चित्रपटामध्ये झाला होता. साहेब तर खंबालपाडा संघ हा नाणेफेक हरतोय, भादवड संघ टॉस जिंकतोय. भादवड संघ टॉस जिंकताय, काय निर्णय असेल? फिल्डिंग करू, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. कारण आपण पाहतोय ड्यू फॅक्टर आहे, थोडासा थंडावा आहे मैदानात आणि आउटफील्ड थोडीशी स्लो झालेली आहे. आपण पाहतोय खंबालपाडा एक मोठा संघ आहे, भादवड एक मोठा संघ आहे. एक मोठा सामना आहे, क्रीडा रसिकांना आनंद देणारा सामना आहे. मात्र खंबालपाडा संघाला रोखायचं झालं तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल भादवड संघ? फ्लड लाईटमध्ये मॅच आणि ड्यू फॅक्टर पण भरपूर आहे, तर त्यामुळे आम्ही अंडर 50 पर्यंत आम्ही त्यांना थांबवायचा प्रयत्न करू. कुठले असे महत्त्वाचे गोलंदाज ज्यांच्यावर जबाबदारी असेल अंडर 50 पर्यंत रोखण्याचा खंबालपाडा संघाला? प्रेम आहे, बाला आहे आणि प्रत्येकाने 100% द्यायला पाहिजे. भादवडचं मैदान खूप बऱ्याचशा स्पर्धा झाल्या असतील, मात्र अंजूरचं मैदान हे ऐतिहासिक मैदान आहे. इथे KPL झाली, खासदार चषक झाला आणि आता केंद्रीय राज्यमंत्री चषक. कसं वाटतं आयोजन नियोजन आमच्या A1 जोडीचा हा A1 शो? ही टुर्नामेंट म्हटलं तर ही ड्रीम टुर्नामेंट आहे भिवंडी मधली, आणि ही खेळायला 1 वर्ष पूर्ण थांबायला लागतो, आणि त्यासाठी या टुर्नामेंटसाठी भरपूर प्रॅक्टिस केली आहे आणि मस्त वाटतं एकदम. ऑर्गनायझर बघितल्यावर अजून एक्सायटेड होतो मॅच खेळण्यासाठी. ऑल द बेस्ट, थँक्यू. खंबालपाडा संघाचा कर्णधार नक्कीच. डोंबिवलीचं क्रिकेट एक वेगळं क्रिकेट, भिवंडीचं क्रिकेट एक वेगळं क्रिकेट, रायगडचं क्रिकेट एक वेगळं क्रिकेट. प्रत्येक स्पर्धा एक वेगळी स्पर्धा असते. मात्र A1 जोडीची ही A1 ट्रॉफी जी असते त्यामध्ये खेळण्याचा आनंद आणि इतर स्पर्धा खेळण्याचा आनंद, यामध्ये काय तफावत? नक्की 365 दिवस वाट बघायला लागते या स्पर्धेचा, आणि दरवर्षी नवीन नवीन संकल्पना असते. आणि हा स्टेज बघूनच नक्की सर्वजण इम्प्रेस झाले होते की यावर्षी खूप मोठं आयोजन आहे. तसेच डिजिटल LED फेन्सच्या बाहेर जे लावलेत, LED लाईट जे स्टेजवर लावलेत, यावर्षी विकेट पण खूप चांगली आहे. दरवर्षी नवीन नवीन इम्प्लिमेंट करतात आणि म्हणून खेळायला इकडे खूप मजा येते. टॉस जिंकलं असतं तर काय निर्णय घेतला असता? ॲक्च्युली आमचं पहिलं बॅटिंग करायचं डिसिजन होतं, तर जे काय झालं डिसिजन योग्य झालं आमच्या. फलंदाजी करताना पहिली 2 षटकं महत्त्वाची असतील खंबालपाडा संघाच्या एकंदरीत फाउंडेशन उभारण्यासाठी. तुमच्या संघामध्ये बरेचसे असे हार्ड हिटर फलंदाज आहेत ज्यांच्याकडून धावा खूप येतात. मात्र 2 षटकात पॉवर प्लेच्या षटकात कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल खंबालपाडा संघ? नाईट क्रिकेट आहे म्हणून असं बोलू नाही शकत की 30+ रन आपले मारू पण शकतो, नाही पण मारू शकतो, परंतु जास्तीत जास्त ट्राय करू की आम्ही 2 षटकांतर 25+ करण्याचा नक्की प्रयत्न करू. भादवड संघ खूप बलाढ्य संघ आहे, त्यांच्या विरुद्ध खेळताना 6 षटकांमध्ये किती धावांचा टार्गेट तुम्ही सेट करू शकता? प्रथमच आम्ही एकमेकांसमोर खेळतोय, तर नक्कीच सामना इंटरेस्टिंग होईल आणि त्यांचा अटॅक पण खूप चांगला आहे, टीम पण खूप बलाढ्य आहे. तसंच आमचे सर्व फलंदाज आहे, त्यांच्याकडून अपेक्षा आहे की आपण जास्तीत जास्त 65+ जाण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. येताना तुम्ही 4 व्हीलरने आला असाल, पहिलं स्वप्न तुमचं पूर्ण झालेलं आहे. मात्र जाताना ह्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक जे 11 बाईक्स आणि मॅन ऑफ द सिरीज जी कार आहे त्याने जाण्याचं स्वप्न प्रत्येक संघ बघतोय. तुमचं देखील स्वप्न असेल की नाही? तोच स्वप्न घेऊन प्रत्येक संघ इथे सहभाग करतो आणि नक्कीच यावर्षी पूर्णपणे आम्ही प्रयत्न करू. A1 जोडीचा हा A1 शो कसा वाटला? सुपरहिट. थँक्यू. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय तो इथे मात्र भादवड संघाने, आणि नाणेफेकीच्या आधारावर त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा एक धाडसी निर्णय स्वीकारून आपले पाहुणे संघ खंबालपाडा संघाला आमंत्रित केले फलंदाजीसाठी. वळूया समालोचक कक्षामध्ये. तिथे सज्ज आहेत मच्छिंद्र पाटील, प्रसाद परब, अजय घरत आणि धूम मचानेवाले कॉमेंटेटर सुभाष धुमाल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. अल्पेश, मला सांगता एकूण 93 धावसंख्येचा पाठलाग किती करायचा आहे
एक मोठी धावसंख्या 3 षटकाचे फक्त 24 धावा, पण नंतरच्या 3 षटकामध्ये आपण अक्षरशः धुमस चक्री बघायला मिळाली. चक्रीवादळ आलं होतं मैदानावर. पुरुषोत्तम हायवे दिवे नंतरच्या 3 षटकात अल्पेश तब्बल 68 धावा ठोकल्यात अक्षरशः पुरुषोत्तम हायवे दिवे या संघाने. डिफेंडिंग चॅम्पियन. नेक्स्ट बॉल. राऊंड विकेट बॅक टू द बॉलर. चांगला प्रयत्न. गुड फिल्डिंग. एफर्टलेस जॉब. शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही एवढा जबरदस्त इम्पॅक्ट पाहायला मिळाला गोलंदाजीमध्ये. मनोज भोईर बॅक टू द बॉलर आणि काय रिफ्लेक्सिक्स पाहायला मिळत आहेत. आपल्या फॉर्थमध्ये चेंडू काय जबरदस्त कव्हर केला आहे मनोज भोईरने अँड डॉट डिलिव्हरी. धावसंख्या 1. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं मार्गस्थ आहे. ही शैलीने मात्र गतवर्षी मात्र इम्प्रेस केलं होतं मनोज भोईरने त्याच्या गोलंदाजीने. स्लोअर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन ऑन साईडला प्लेस केलं आहे, पण मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत माफक 1च धाव. एसटीच्या मागे प्रथमेश पेशाने ॲडव्होकेट आहेत, वकील आहे, पण या संघाचा आघाडीचा फलंदाज. प्रथमेशच्या पाठोपाठ मी या संघामध्ये बघतो माझा फेवरेट खेळाडू म्हणजेच ज्याला आपण मिडॉनमध्ये बघतो अप्रतिम खेळाडू आहे अजय भोईर. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. पण अजय लवकर बाद झाला आजच्या दिवसामध्ये या सामन्यामध्ये. मिडॉनला फिल्डिंग करतोय अजय. ही शैली मच्छिंद्र पाटील जर ही शैली बघितली, ही शैली खूप इम्प्रेसिव्ह आहे मनोज भोईरची. बघा 2 कॅमेरे एका स्क्रीनवर पाहायला मिळतात. हो स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न होता. ब्युटिफुल डिलिव्हरी. स्लोअर वन चेंडू. जयेश पाटील सारखा खेळाडू अक्षरशः इथे मात्र स्ट्रगल करण्यासाठी भाग पडले. जयेश पुढे सरसावला होता, शफल झाला होता, पण पुन्हा त्या मागे येण्याचा प्रयत्न. बघा त्याचा बॅटचा फ्लो जो बघितला, स्विंग बघितला, तर त्याचा फेवरेट फटका त्याला दाखवायचा होता, पण टायमिंग होत नाही. डॉट डिलिव्हरी. जेवढे निर्धाव चेंडू तेवढा दबाव वाढेल गावदेवी ओळी या संघावर. काय गोलंदाजी आहे. शैली खूप जबरदस्त आहे. गतवर्षीसुद्धा याच शैलीने मात्र मनोज भोईरने इम्प्रेस केलं होतं या स्पर्धेमध्ये. बघा चेंडू फेकण्याची स्टार्ट बघा त्याची एक वेगळी आणि एक नॅचरल शैली आहे. मनोज भोईर कॉमेंट्री बॉक्स एंडकडून दूर जात असताना लेफ्ट आर्म राऊंड विकेट. ऑफस्टोनच्या बाहेर चेंडू रूम भेटलाय. अप्रतिम फटका. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. अक्षरशः मैदानाला आग लावत चेंडू निघून गेलाय. चौकार. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. आपल्या भिवंडीचे साहेब लवंगज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब. मी बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये मनोज भोईरने स्टार्ट घेतला, चेंडू फेकला ऑफस्टम्पच्या बाहेर वाईड यॉर्कर आणि जणू काही त्या फटक्यासाठी इथे जयेश पाटील सज्ज होता. थ्रू द कव्हर. ब्युटिफुल स्ट्रोक. कॉपी बुक स्टाईल फटका, पुस्तकी फटका पाहायला मिळाला. बघा पंच सिग्नल करतात की पहिल्या इनिंगला जवळजवळ मी उल्लेख करेन की 49 मिनिटं घेतली आहेत गोलंदाजी करत असताना ओळी संघाने. तो वेळ आम्हाला कव्हर करायचा आहे, फास्ट खेळायचं आहे. पुरुषोत्तम हायवे दिवे संघ. नेक्स्ट बॉल फ्रॉम मनोज भोईर. रिव्हर्स अटेम्प्ट, पॅटर्न स्ट्रोक, पॅरलल स्ट्रोक, सीमारेषेबाहेर, दर्जेदार फटका, षटकार. सुकेसाठी निलेश पाटील निशाण वाढवली अंजूर गावाची. साऱ्या देशात होते चर्चा. जयेश पाटीलने रिव्ह्यू कॉल केलाय पंचांकडे. DRSची मागणी केली आहे. इथे मात्र चॅलेंज केलंय त्यांच्या या निर्णयाला. ओव्हर द वेस्टसाठी हा कॉल आहे, रिव्ह्यू आहे आणि बघायचं आहे तिसऱ्या पाण्याच्या माध्यमातून काय निर्णय येणार. थँक्यू. नक्कीच रिव्ह्यू चेक केला जाईल. तोही आम्ही इथे मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करतोय. तर पोशीर येथील ग्रुप ग्रामपंचायत सदस्य श्री अनिल रघुनाथ जोशी यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती आमच्या एवन जोडीचे एवन शिलेदार विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत अंजूर श्री सुकेश डाकी यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करावा. अनिल रघुनाथ जोशी. विशाल पाटील. मान्यवरांना इथे शॉल
पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा हा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. तदनंतर नेरळवरून खास इथे आलेले आमचे मनोहर बाळू बुधाटे यांचा देखील शुभ सन्मान करण्याची विनंती मी A1 जोडी सुकेश डाकीजी यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करावा. मान्यवरांना शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हा त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. तदनंतर वसंतजी खाडे नेरळवरून आलेले आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान करण्याची विनंती मी सुकेजी डाकी यांना करतोय. आपल्या शुभ हस्ते त्यांना देखील शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान या व्यासपीठावर करावा. सर्व मान्यवरांचं या स्पर्धेचे आयोजक A1 जोडी, सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर आणि कपिल पाटील फाउंडेशन यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तसेच अंजूर गावचे सामाजिक कार्यकर्ते बाळारामजी मणेरा यांचा देखील शुभ सन्मान करण्याची विनंती मी आमचे A1 जोडीचे A1 शिलेदार सुकेजी डाकी, विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत अंजूर यांच्या शुभ हस्ते करण्याची विनंती करतोय. मान्यवरांना शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. वळूया समालोचन कक्षाकडे. मागच्या चेंडूवरचा जो निर्णय होता तो फेअर डिलिव्हरी होता, त्यामुळे दुसरं षटक इथे सुरू होते मैदानावर. धावसंख्या 12 धावा धावफलकावर. 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 81 धाव्यांची गरज. स्ट्राईक एंडला सूरज आणि गोलंदाज या षटकामध्ये गोलंदाजीसाठी येतोय तो सुमित पाटील. ऑफस्टोनच्या बाहेरचा चेंडू खेचून आणलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय वाडिश लॉंगॉनला आणि बघायचंय चेंडू त्याला ब्रश होऊन मागे निघून गेलाय. पंच कन्फर्म करताय सीमारेषे बाहेर षटकार. सुकेश डाकी, निलेश पाटील निशाण वाढवली अंजूर गावाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. 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 तर प्रतीक रवींद्र म्हात्रे यांच्याकडून सुमितसाठी, सुमितच्या खेळीसाठी खास गोव्यावरून ते ही मॅच पाहतात. A1 जोडीला त्यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आहेत. तर सुमितसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आणि जर पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायबी संघ जिंकला तर रोख रक्कम 5000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक. एकोणतीस चेंडू 75 धाव्यांची अजूनही गरज. थोडासा स्क्रीनच्या आतमध्ये थांबून हा फटका एक्झिक्यूट केला. वाडिश लॉंगॉन बाउंड्रीच्या बाहेर. स्लोरवन चेंडू पुन्हा ऑन साईडला प्लेस केलाय, पण आता मात्र चेंडू एलिव्हेशन मिळत नाहीये. वाडिश लॉंगॉन चेंडू तिथे मात्र कव्हर करेल तोपर्यंत फलंदाज एकदा तिथे कंप्लीट करून धावसंख्येला आकार देतो फलकावर. मागच्या चेंडूवर षटकार, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर धावसंख्या एकूण अंकी झाली ती 19 धावा. थँक्यू अल्पेश. माऊली साऊंड सर्व्हिसचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. आमचा आवाज तुमच्यापर्यंत निश्चित ते पोहोचवत आहेत कुंदन पाटील, राहुल आणि त्याचबरोबर रोशन पाटील. अप्रतिम कामगिरी या सर्वांची. सर्व पंचसुद्धा या स्पर्धेमध्ये कामगिरी पाहत असताना अझीम अब्दुल्ला, तुम्ही पाहतात मैदानावर विशाल पाटील आहेत, जयेश पवार,
या सर्वांची कामगिरी खूपच उल्लेखनीय राहिली आहे. 3 शिफ्टमध्ये पंच काम करतात असं म्हणायला हरकत नाही आहे. पहिली शिफ्ट आपण बघतो 40+ची असते, तेव्हा मात्र जवळजवळ 12 ते 1 पर्यंत ते सामने कव्हर होतात, 3 सामने. त्यानंतर रेग्युलर क्रिकेटला सुरुवात होते. नेक्स्ट बॉल जयेशसाठी हा फट चेंडू ऑनसाईडला प्लेस केला आहे, पण क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला चेंडू कव्हर करते तोपर्यंत एकच धाव. जयेशला मोठे फटके मारावे लागतील, तो प्रयत्न त्याचा सुरू आहे. पण आता मात्र हे चेंडू तुम्ही आता जास्त एलिव्हेट होत नाही आहे, जास्त ऑन साईडला आपण बघतोय गॅपमध्ये चेंडू जात नाही आहे. आणि मिड विकेट एक्झॅक्टली क्षेत्ररक्षक तिथे होता खास करून JP तिथे मात्र मिळते ती एकच धाव. धावसंख्या 20 धावा धावफल कव्हर. लक्ष खूप मोठं आहे, 93 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. अजूनही 63 नाही तर एकूण आपण जर बघितलं तर 73 धावींची गरज आहे. 73 रिक्वायर्ड फ्रॉम द 27. चांगला चेंडू, स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, फक्त गोलंदाज अपील करतोय. प्रथमेशकडून काहीच रिॲक्शन नाही आहे. डॉट डिलिव्हरी, दबाव, प्रेशर. पहिल्या सत्रामध्ये आपण मच्छिंद्र बघितलं तर 3 षटकात अवघ्या 24 धावा होत्या, पण नंतरच्या 3 षटकात तब्बल 68 धावा ठोकल्या. कुठल्या नाही तर ठोकल्या म्हणेन, एवढी जबरदस्त बॅटिंग केली डिफेंडिंग चॅम्पियन संघाने. हो चेंडू उंच गेलाय, बघायचं तो फिनिश होणार का. वाईट इस्लामला क्षेत्ररक्षक जज करतोय, फ्लाय झालाय आणि अप्रतिम एफर्ट. प्रेक्षकांनी अक्षरशः मैदान डोक्यावर घेतलंय. काय फिल्डिंग पाहायला मिळते, आउटस्टँडिंग फिल्डिंग, एफर्टलेस जॉब. त्याला माहिती की चेंडू सीमारेषे बाहेर जाणार अशा मोमेंटला. आता मात्र पंचांनी मात्र रिव्ह्यू कॉल केलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. इट्स बॅट्समन रिव्ह्यू और युअर्स रिव्ह्यू अंपायर. येस, अंपायर्स रिव्ह्यू. पंचांचा रिव्ह्यू आहे की फलंदाज जेव्हा फटकावला, क्षेत्ररक्षकाने जेव्हा चेंडू कव्हर केला, ग्रीप म्हणजे ढकलला आतमध्ये, अशा मोमेंटला त्याची पोझिशन काय होती, या गोष्टी मात्र स्क्रीनवर चेक केल्या जातील. विशाल पाटील आहेत आमच्यासोबत जे पंचांच्या भूमिकेत, तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत असतील. चेंडू क्लिअरली तो आतमध्ये ढकललाय की नाही, थोडंसं आता स्क्रीनवर आपल्याला चित्र असं पाहायला मिळते मच्छिंद्र की चेंडू आतमध्ये त्याने ढकललाय, नंतर तो खाली लँड झालाय. बघूया पंच मात्र यावर काय निर्णय देणार. स्क्रीनवर बघितल्यानंतर मला असं वाटतं जयेशच्या मनात सुद्धा कुठल्या प्रकारची दुविधा नसणार, पण ऑफिशियली पंचांचा निर्णय येऊ द्या. विशाल पाटील पंचांच्या भूमिकेत आहेत. ऑल क्रेडिट गोज टू अवर कॅमेरामन GTC लाईव्ह. अप्रतिम एफर्ट राहुल म्हात्रे. आपण बघितला तो म्हणजेच एक चित्रपट, तो म्हणजेच उडता पंजाब, पण इथे मात्र उडता राहुल. व्हॉट अ फिल्डिंग. तर प्युअरली चेंडू अडवला तिथे. देर इज नो सिग्नल फ्रॉम अंपायर. क्लिअरली चेंडू तिथे अडवलाय आणि मिळते ती फक्त या चेंडूवर एकच धाव. 5 धावा महत्त्वाच्या रोखल्यात राहुलने. उडता राहुल. धावसंख्या पुढे सरकली, एकूण अंकी झाले त्या धावफलकावर 21 धावा. फास्ट खेळायचं आहे. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे सुमित पाटील. स्ट्रायकिंग एला जयेश पाटील. पेटन स्ट्रोक खेळायचा होता, टायमिंग होत नाहीये. ऑप्टनच्या बाहेर चेंडू, स्ट्रॉंग अपील. मागच्या चेंडूवर अपील झालं नव्हतं प्रथमेशकडून, पण मात्र या चेंडूवर मात्र स्ट्रॉंग अपील. बघा पंचांकडे ते मात्र दाद मागतायत लेग बिफोर विकेटसाठी, पण आउटसाईड दी ऑफ स्टंप चेंडू इम्पॅक्ट तोच होता आणि त्यामुळे ताबडतोब नकार दिलाय. षटक समाप्त होते दुसरं. 2 षटकाकर अत्यंत माफक धावसंख्या धावफलकावर 10:30च्या गतीने 21 धावा अवघ्या धावफलकावर अंकित झाल्यात. फिल्डिंग लावून घ्यायचे. पुरुषोत्तम इंटरप्राइजेस दिवा संघ प्लीज कॉपरेट करा. पहिल्या इनिंगला भरपूर वेळ वाया गेलाय, आपण प्लीज कॉपरेट करून लवकरात लवकर ही इनिंग समाप्त करायची आहे. 93 धावसंख्येचं लक्ष गाठायचं आहे, पण सुरुवात थोडीशी अडखळत झाली आहे. डॉट ऑफ पर्सेंटेज आपण बघितलं तर 4 चेंडू याच्यामध्ये षटकामध्ये, या 2 षटकात 4 चेंडू डॉट आहेत. त्यापैकी 5 चेंडू फक्त सिंगल पाहायला मिळाले आहेत आणि बाकीच्या 3 चेंडूवर आपण मोठे फटके बघितले, 2 षटकार आणि 1 चौकार. त्यामुळेच की काय संघ थोडासा मागे पाहायला मिळतोय गावदेवी ओवळी. मैदानाच्या आतमध्ये आपण बघूया, अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 21 धावा अंकी झाली धावफलकावर. वैयक्तिक 9 धावांचं कॉन्ट्रीब्युशन सूरज म्हात्रे मैदानावर बॅटिंग करतो. 1 षटकार त्याने ठोकलाय. त्यानंतर जयेश पाटील सुद्धा 1 षटकार 1 चौकार, वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन 12. बघा पंच सुद्धा तुम्हाला पुशअप करतात. फिल्डिंग लगेच लावून घ्या. स्वरगंगा मंडप डेकोरेटर्सचे आमचे प्रमोद मडवी, रुपेश मडवी आणि खूप वेळानंतर त्यांचं आगमन झालंय फायनली. सुस्वागतम. जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजे ते म्हणजे प्रमोद आणि रुपेश यांच्यासाठी. स्वरगंगा मंडप डेकोरेटर सातत्याने आमच्या व्यासपीठावर ना त्यांना मात्र अनाउन्समेंट करण्यात येते. फायनली त्यांचं आगमन झालंय.
लेफ्ट आर्म राऊंड विकेट मनोज भोईर सेकंड स्पेलमध्ये. चेंडू उंच गेलाय लिडिंग एज. प्रथमेश चेंडूच्या खाली जज करतोय विकेट. फलंदाज बाद. पहिलाच धक्का लागलाय गावदेवी येवळी या संघाला. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान. पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान. पहिला फलंदाज 21 या धावसंख्येवर बाद होतोय. बाद होणारा फलंदाज आघाडीचा सूरज म्हात्रे. आणि बघायचं सूरज म्हात्रेची जागा तर मात्र तिसऱ्या क्रमांकावर कोण घेणार आणि कोण इथे मात्र जयेश पाटीलची साथ देणार. तर रुपेशचं आमचं आगमन झालं. रुपेश मडवी ते आम्हाला विचारतं की एक्झॅक्टली आमचा हा बोर्ड कुठे लावायचा आहे. 21 धावा अंकित झालेत, 1 गडी बाद. पण रुपेशचं मी कौतुक करेन. मला आठवते मच्छिंद्र की जेव्हा फ्लडलाईटमध्ये क्रिकेट स्पर्धा जेव्हा सुरू होतात ना तेव्हा लाईट्सवर लक्ष जातं. या सर्व लाईट्स त्याने खास करून बाहेरून मागवलेले आहेत ते तुम्हाला. त्यामुळे तुम्हाला एक अप्रतिम व्ह्यू पाहायला मिळतो या मैदानाचा. नेक्स्ट बॉल. सामना लगेच सुरू करायचा आहे. मनोज भोईर. फुलटॉस चेंडू क्रॉस बॅटेड स्ट्रोक. क्षेत्रशः काय डीपमध्ये. चेंडू अडवेपर्यंत थोडासा वेळ घेतला आणि तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच धाव. थोडेसे नाराज होतोय जयेश पाटील कारण त्याला गॅप मिळत नाहीये. ताकद भरपूर तो युटिलाइज करतोय. फटक्यावर गॅप मिळत नाही, एलिव्हेशन मिळत नाहीये. त्यामुळे फक्त एकाच धाव त्याला समाधान मानावं लागतंय. अजून एक धावा ॲड होईल. धावफलकर एकूण धावसंख्या अंकित झाली ती 22. 22 धावा एका कड्याच्या मोबदल्यामध्ये. 22 लॉस ऑफ 1. षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ आहे मनोज भोईर. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स इन द टुर्नामेंट. आपण जर बघितलं तर मागच्या सामन्यामध्ये काय परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज मयूर म्हात्रेचा. 2च सामन्यामध्ये तब्बल 10 विकेट्स आपल्या नावावर केलेत. ग्रेट अचिव्हमेंट. खूप वेळ वाया गेलाय. सामना लगेच सुरू करा प्लीज. मनोज पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा दोन्ही कॅमेरे एका स्क्रीनवर मर्ज केलेत. ब्युटिफुल जॉब. प्रथमेश असो, तेजस असो, भूपेश, अप्रतिम कामगिरी या सर्वांची. हो अप्रतिम डिलिव्हरी. यॉर्क लाईनचा चेंडू होता, मिस होत आहे आणि इथे मात्र विकेट किपरच्या मागे सुद्धा खेळाडू बीट होतोय. पंचांचा इशारा 22. सीमारेषेबाहेर 4 धावा. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री चषक ठेवलाय नावानी. चषक ठेवलाय नावानी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या हेवन जोडीनी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या हेवन जोडीनी. येस डेफिनेटली A1 जोडी. सुकेश डाके साहेब, निलेश पाटील साहेब. बिग शो टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा. 4 धावा मिळतात या चेंडूवर. धावसंख्या 4ने पुढे सरकेल. एकूण अंकित झाले 26 धावा धावफलकावर. लक्ष येते 93 धावेंचं. लक्ष खूप मोठं आहे पण बघायचं आहे कंपॅरिझन आपण निश्चित करू 3 षटका अखेर. नेक्स्ट बॉल फ्रॉम मनोज. हो चांगला चेंडू. थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप. डायरेक्ट हिट. पण पंचांवर त्याचा काहीच परिणाम नाही आहे. एकदा तिथे कंप्लीट झाली आहे. जयेश पाटील खूप वेगाने निघून गेला होता. दुसऱ्या साईडचा प्रयत्न सुरू होता पण नकार दिलाय जयेशने मोनिशला. 1 धाव निश्चित मिळेल या चेंडूवर. एकदा इथे अंकित झाली आहे. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. ती एकूण 27 धावा. आपण जर कंपॅरिझन केलं मच्छिंद्र तर 3 षटकाखेर जेव्हा फलंदाजी केली पुरुषोत्तम हायवे दिवे या एंटरप्राइजेस हायवे दिवे या संघाने तर या संघाने 24 धावा कुठल्या होत्या. त्याच्या कंपॅरिझनमध्ये आपण बघतो आतापर्यंत आले त्या 27 धावा धावफलकावर. म्हणजे सामना अजूनही बॅलन्स आहे. त्या संघाने जर मारल्यात धावा तर निश्चित ओळी संघसुद्धा प्रयत्न करणार त्या मोठ्या धावा पटकावण्याचा. मनोज भोईर. लेफ्ट आर्म राऊंड विकेट पुन्हा सज्ज. मनोज भोईर. कॉमेंट्री बॉक्स एंडकडून स्ट्रायकिंग गेला JP.
फुलटॉस आहे, 2 खेळाडूंच्या गॅप मधून चेंडू फरार, सीमारेषे बाहेर चौकार. कधी लहरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान. धावसंख्या 31 धावा धावफलकावर. मगाशीच मशीदर कंपॅरिझन केलं, 24 धावा होत्या पहिल्या सत्रामध्ये जेव्हा 3 षटकं संपली होती, पण त्याच्यापेक्षा निश्चित एक पाऊल पुढे टाकलंय जेपीच्या संघाने, म्हणजेच गावदे ओवळी संघाने. आणि अंकित झाले एकूण 31 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 अजूनही मार्गस्थ आहे. सामना लगेच सुरू करायचा आहे. पुरुषोत्तम इंटरप्राइजेस हायवे दिवे, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. अजून या षटकातला एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 31 धावा धावफलकावर आणि मैदानावर गडी बाद झाले तो 1. स्ट्राईक एंडला जेपी. त्याची खेळी खूप महत्त्वाची आहे सामन्यामध्ये, शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या षटकापर्यंत. आणि बघायचं आहे तो आपल्या बॅटमधून काय उत्तर देणार. मनोज भोईर. नेक्स्ट बॉल, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. हो, चांगला चेंडू ऑप्शनच्या बाहेर थोडंसं दूर ठेवलंय चेंडूला, तिथून मात्र चेंडू बाहेर काढलाय. नेक ब्रेक, अप्रतिम डिलिव्हरी. एसटीच्या मागे एस्टिशन करतोय तो, म्हणजेच तुम्ही पाहतात अजय. ब्युटिफुल ब्युटिफुल बॉलिंग, चांगलं कमबॅक. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या 10.33 ची गती राखत असताना 31 धावा धावफलकावर. अजूनही मैदानावर सामना जिंकण्यासाठी 62 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते फक्त आणि फक्त 18. पहिल्या इनिंगमध्ये 18 चेंडू 68 आले आहेत, इथे मात्र 18 चेंडू 61 करायचे आहेत. बघायचं आहे तर धावसंख्येचा पाठलाग इथे कशा प्रकारे होणार. थोडीशी विश्रांती घेतो, कॉमेंट बॉक्समध्ये इन्व्हाइट करतो. या पण ऐकूया रायगडचे एक अप्रतिम समालोचक. मगाशी त्यांनी मात्र उल्लेख केला की सांगेम प्रीमियर लीगमध्ये सलग 2 वर्ष अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून. आणि पहिल्यांदाच गुजरात वलसाड येथे सुद्धा त्यांच्या माध्यमातून धरमपूर प्रीमियर लीग आम्ही स्पर्धा कव्हर केली आणि खूप चांगली साथ दिली होती मला त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये. या पण ऐकूया मच्छिंद्र पाटील यांचा आवाज. धन्यवाद. बहुत बहुत शुक्रिया प्रसाद जी. चलेंगे दोस्तों मैदान के ऊपर. ये रात बहुत ही खूबसूरत होती हुई और इस रात में चलता हुआ ये क्रिकेट का कारवां. बहुत ही बहुत शुक्रिया सभी दर्शकों का. चलते मैदान के ऊपर जीत के लिए लंबा सफर तय करना है, क्योंकि जिस प्रकार से ये मुकाबला चल रहा है, ऐसा लग रहा है कि ये मुकाबला पहले दौर का नहीं बल्कि फाइनल का मुकाबला चल रहा है. क्या आलम है, क्या माहौल है और क्या दर्शकों से खचाखच बराबर स्टेडियम में. जय पवार सर, हमें गेंद का प्रबंध करने की कोशिश की जा रही है. 3 ओवर का खेल समाप्त हुआ. टीम का स्कोर 31. जीत के लिए एक लंबा सफर तय करना है. पुरुषोत्तम इंटरप्राइजेस हाईवे दिवे ने छुआ यहां पर रनों का आसमान, और जीत नहीं इतनी गावदे ओवली टीम के लिए आसान. लेकिन निगाह होगी जयेश पाटिल के ऊपर, जिन्होंने अब तक 17 रन की शानदार वाली पारी के लिए, जिन्हें वंडर बॉय भिवंडी कहा जाता है, उसके ऊपर निगाह होगी इस मैदान के ऊपर. आप देख पा रहे केंद्रीय मंत्री 2022 का यादगार सफर. सबके लाडले सबके चहेते हमारे A1 जोड़ी यानी कि सन्मान्य सुके जी डाकी और सन्मान्य नीलेश जी पाटिल, इनके माध्यम से चलती हुई प्रतियोगिता इतिहास के पन्नों के ऊपर सुनील अल्फाजों में इस प्रतियोगिता ने दास्तान लिखी है. क्योंकि इस प्रतियोगिता में हम देख रहे हैं पहली मर्तबा टेनिस विश्व में, भारत में पहली मर्तबा हम देख पा रहे कुशन लाइट्स हम देख पा रहे, और पहली मर्तबा हाइड्रोलिक क्रेन हम देख पा रहे, और पहली मर्तबा 35 फीट के ऊपर ये हम VIP डाइस देख पा रहे हैं. ये सब पहली मर्तबा हो रहा है. ये जोड़ी कुछ भी कर सकते हैं. मैंने पहले भी कहा था कि ये जोड़ी पानी में आग भी लगा सकती है और चांद पर पानी भी ढूंढ सकती है. ये हमारी A1 जोड़ी. इस जोड़ी को किसी के नजर न लगे. चलेंगे मैदान के ऊपर. जीत के लिए 18 गेंदें 62 रनों की आवश्यकता. दर्शकों से खचाखच बराबर स्टेडियम. मिडनाइट के 11:10. तापमान काफी मैदान के ऊपर गर्म हो चुका है. 1 रन यहां से मिलेगा. जेपी ज्यादा कोशिश करेंगे बल्लेबाजी करने की, 1 से ज्यादा कुछ नहीं मिलेगा. सुमित पाटिल गेंदबाजी में आते हुए 4था ओवर प्रगति पर 93 रन बनाने यहां पर. जिस प्रकार से यह मुकाबला चल रहा है, पिछले साल की चैंपियन टीम अपना ताज बचाने की जी जान मेहनत कर रहे हैं और काफी सपोर्टर भी है. एक तरफ कप्तान प्रथमेश मात्रे, जो कि एडवोकेट है, उच्च शिक्षित है, हाई क्वालिफाइड हाई एजुकेटेड खिलाड़ी है, और दूसरी तरफ कप्तान है राजदीप पाटिल. लेकिन निगाह होगी जेपी के ऊपर. जेपी की अग्नि परीक्षा की घड़ी है. क्या जेपी समय रहते अपने टीम को बचा पाएंगे? ये उनके लिए अग्नि परीक्षा की घड़ी है. शानदार गेंदबाजी सुमित पाटिल. दर्शकों की तादाद काफी मात्रा में, काफी सपोर्ट मिलता हुआ. स्वर्गवासी पुरुषोत्तम पाटिल स्टैंड में खचाखच बराबर स्टेडियम, जाके खिलाड़ी दर्शक यहाँ पर हाईवे दिवे को सपोर्ट करते हुए. मजा आएगा देखते रहना केंद्रीय मंत्री ट्रॉफी 2022 का ये यादगार सफर. समय के बारे में हमें बिल्कुल सहयोग कीजिए, क्योंकि आयोजककर्ता ने हमें सूचित किया यदि ज्यादा समय लेंगे तो पैनलिस्ट किया जाएगा. पटकी भी गेंद थी. इस समय गेंद को पुल किया. पुल सक्सेसफुल, अनसक्सेसफुल. यस, बिग विकेट. जेपी बैक टू द पॅव्हिलियन. बहुत बढ़िया सफलता. नीलेश पाटील यांचं आयोजन तुफान.
पाटील चषक 2019. ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, हरघर कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची. बड़ा शिकार मिशन फतेह बिल्कुल जेपी मैदान से बाहर और जेपी के आउट होने के बाद जो मोरेश्वर स्वर्गवासी मोरेश्वर पार्टी स्टैंड है उसमें दर्शक जल्लोष करते हुए व्हाट अ सेलिब्रेशन सॉ द सपोर्टर व्हाट अ क्लैरियन क्वालिटी फ्रॉम जीटीसी हैव अ लुक एट द एक्शन रिप्ले दिस टाइमिंग पूल किया गेंद को लेकिन पुनः अनसक्सेसफुल खिलाड़ी वहां पर मौजूद थे आतिश पाटिल थे और जब कैच लिया तो जिस तरह से खुन्नस निकाली गेंद के ऊपर यही क्रिकेट का जुनून मजा आएगा खेल का क्या जेपी के आउट होने के बाद इस टीम को कोई खिलाड़ी है जो इस नैया को डूबती नैया को पार करने का प्रयास करेंगे या फिर इस नैया को और डुबाने की कोशिश करेंगे क्या माहौल है क्या आलम में सुहानी रात सुहाना सफर दिलकश नजारा और इस रात को और भी खूबसूरत और नशीली बनाती हुई इस रात को यह क्रिकेट का माहौल जबरदस्त माहौल बीच मैदान के ऊपर यह आज के प्रतियोगिता का कुल मिलाकर हम देख रहे हैं 7वां मुकाबला पुरुषोत्तम इंटरप्राइजेस हाईवे दीवा जिन्होंने पहले टॉस हारकर बल्लेबाजी की 5 विकेटें गिरी 92 रन बनाए और 93 रन का लक्ष्य गांव देवी ओवली टीम के सामने जिसके कप्तान है राजदीप पाटिल सुहाना सफर हर पल यह मुकाबला बेताबी बढ़ाता हुआ दिलचस्पी बढ़ती हुई मैदान के ऊपर नए बल्लेबाज सेकंड पर मोनिश जोशी उनका साथी बनेंगे सूरज तले और गेंदबाजी में तैनात है गेंदबाज सुमित पाटिल ब्यूटीफुल डिलीवरी टपकाने के बाद निचले हिस्से में यही होता है जब बड़े बल्लेबाज मैदान से बाहर होते हैं तो नए बल्लेबाज के ऊपर दबाव आता है और यहां से डॉट की समाप्ति हर गेंद के ऊपर चीखों से गूंज रहा है मैदान ये मैदान नहीं बल्कि स्टेडियम का रूप दिया गया है ऐसे लग रहा है कि हम वानखेड़े स्टेडियम में कमेंट कर रहे हैं इस तरह का फील हमें भी महसूस हो रहा है कुल मिलाकर 160 टीमें इस प्रतियोगिता में शरीक हो चुकी है और ये सबसे बड़ी भारत की प्रतियोगिता हम देख पा रहे हैं यानी कि केंद्रीय मंत्री ट्रॉफी 2022 का ये लुबाना सफर अच्छी गेंदबाजी पटकी भी गेंद थी टॉप एज लगा खिलाड़ी वहां पर मौजूद और गेंद सीमा पार उनके सर के ऊपर से फ्लाई होती हुई सीधा 6 रन सुमित पाटिल की ये धून बज रही है काफी अच्छा लाइव टेलीकास्ट जितनी भी तारीफ की जाए उतनी कम है देखिए दूसरे एंगल से दिखाया जा रहा है जीटीसी जलपेज बोयर की पूरी टीम 7 कैमरे के तहत इंटरनेशनल लुक देने की कोशिश की और सफल भी रहे इट लुक्स लाइक वी आर डूइंग कॉमेडी इंटरनेशनल लेवल व्हाट अ ब्यूटीफुल पिक्चर क्वालिटी एंड क्लैरिटी के लिए जाने चली जीटीसी बिग बॉस ऑफ टेंस क्रिकेट वर्ल्ड गुड जॉब वेरी गुड जॉब की बेटे बॉयज छक्का लगा मोनिश जोशी का हौसला ऑब्जर्व होता हुआ इस छक्के की मदद से इस बार व्हाट अ शॉट amazing timing great footwork nice dive with sweet timing along the back lip that's a 6 what a shot what a fabulous shot from the Manoj Joshi बैक टू बैक दूसरा छक्का लगाते हुए जेपी आउट हुए तो क्या हुआ हम भी इस मुकाबले को जीत सकते हैं जयेश पाटिल के नामौजूदगी भी मुकाबला हम जीत सकते हैं यह बताते हुए और जो स्वर्गवासी मोरेश्वर पार्टी स्टैंड में जो शोर शराबा था वो तब्दील हो गया पर खामोशी में और खामोश के इस बल्लेबाज ने इनका बल्ला जितना चलेगा उतना मुकाबले में रौनक आएगी और उतना मुकाबले का मजा बढ़ता जाएगा बहुत ही शानदार लुभाना दृश्य दर्शकों से खचाखच भरा हुआ स्टेडियम रात के टिक बज चुके यहाँ पर 11:15 ये रात और भी नशीली बनती जा रही है ये मदहोश करने वाला संगीत और रात की फिजा फ्लड लाइट ऑन होते हुए और मुकाबले का रुख और भी बदलता नजर आ रहा है क्या माहौल है क्या आलम है और क्या लंबा हर पल सुहाना बनता हुआ हर पल इतिहास के पन्नों के ऊपर दास्तान लिखता हुआ इस बीच गेंद फ्रंट फुट पर आए थे बल्लेबाज लेकिन गेंद को ठीक से बल्ले पर नहीं ले पा रहे हैं 1 रन की उम्मीद की जा सकती है गुंजाइश दूसरे की समाप्त हो चुके हैं एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा पिछले 3 गेंदों में हमने 2 छक्के देखे और 13 रन कुल मिलाकर बनाए दिस इज अ गुड फिनिश फ्रॉम द बॉलर एंड ऑफ द फोर्थ ओवर 45 for 2 45 पर 2 विकेट यहां पर गिरी है जीत के लिए लंबा सफर 12 गेंदे 48 की आवश्यकता यानी कि हर गेंद के ऊपर आपको बनाने होंगे 4 रन यानी कि ये मुकाबला बैलेंस नहीं है ये मुकाबला 60-40 है 60-40 में इसलिए कहा क्योंकि हर गेंद में 4 रन बनाना इतना आसान नहीं है
इसीलिए तो मैंने पहले ही कहा था कि पुरुषोत्तम इंटरप्राइजेस हाईवे दीवाने चुबा रनों का आसमान जीतना इतना नहीं है आसान, लेकिन जीत के लिए 12 गेंदे 48 रन की आवश्यकता, 48 टू नीड to win from 12 deliveries. What a fantastic atmosphere for the cricket. You are watching beautiful trophy, Union Minister Trophy 2022, organized by, powered by नीलेश पाटिलन, सुकेश टाकी सर. बहुत ही शानदार आयोजन के माध्यम से बहुत ही साफ सुथरा आयोजन हम देख पा रहे हैं, और उस आयोजन को 4 चांद लगाने का काम करे जीटीसी के माध्यम से. 7 कैमरे कहते थे, पूरी टीम दिन रात मेहनत कर इस प्रतियोगिता को देश के कोने कोने में पहुंचा रहे, विदेश में पहुंचा रहे, और इस प्रतियोगिता ने जो यहां पर ऊंचाई और जो सफलता प्राप्त की है वो बिल्कुल आसमान को छूती हुई यह सफलता. इतिहास के पन्ने के ऊपर यह दास्तान जरूर लिखी जाएगी. दिस स्टोरी विल बी रिटन इन द हिस्ट्री ऑफ क्रिकेट. द फर्स्ट टाइमिंग वी हैव सीन ब्यूटीफुल ऑर्गेनाइजेशन. गेंदबाजी में परिवर्तन होता. नंदू पाटिल मैदान पर आते हुए देखना, नंदू सबके बंधु क्या बन पाएंगे यहां पर. प्रथमेश बहुत ही अच्छी कप्तानी करते हुए, बहुत ही शानदार कप्तानी, और जीत के लिए 12 गेंदे 48 की आवश्यकता. लंबा दौर, ये देखिए न देखा ना सोचा, यहां पर बिल्कुल लेंथ लाइन में नई परिवर्तन करते हुए गेंदबाज, लेकिन बल्लेबाज लाइन पर नहीं है. शॉट यहां पर नहीं खेल पर अपने आप से नाराज होते हुए, और यहां से मिलेगा डॉट गेंद की समाप्ति. डॉट गेंद से खासा कुछ फर्क नहीं पड़ेगा यहां पर गेंदबाजों को. अब जीत के लिए समीकरण बनेगा 11 गेंदे और 48 रन की आवश्यकता. माहौल इस प्रकार का मैदान पर बना है मानो ये पहले दौर का मुकाबला नहीं बल्कि फाइनल का मुकाबला खेल रहे. इस प्रकार का माहौल बना, क्या गर्माहट लाई मैदान के ऊपर, और बहुत ही साफ सुथरा यह आयोजन हम देख पा रहे हैं. टेलीकास्ट देख रहे हैं जीटीसी के माध्यम से. पूरी टीम यहां पर 100% एफर्ट देते हुए, ऐसे लग रहा है कि सुबह के 8 बज चुके हैं. क्या माहौल है यहाँ पर. आसमान साफ सुथरा, बारिश की कोई संभावना नहीं है, लेकिन शानदार माहौल, ये लुभाना माहौल, बहुत ही दिलकश नजारा. आपकी बात चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन, लंबाई को कम किया. बल्लेबाज ने क्रॉस बैटर शॉट खेलने की तमन्ना रखी थी, लेकिन उनकी चाहत अधूरी रहती हुई यहां से लेग 22 का इशारा पार करते हुए यहां से मिलेगा मैच 1 ही रन. 10 गेंदे 47 की आवश्यकता. कदम कदम पर खतरा मंडराता हुआ यहां पर ओवली टीम के ऊपर. हर पल मैदान के ऊपर पुरुषोत्तम इंटरप्राइजेस हाईवे दिया अपना सिकंजा गर्दन पर कसती हुई गाँव दी ओवली टीम को, और इस मैदान के ऊपर जीत की तरफ अपने कदम बढ़ाते हुए. और क्या ये बढ़ते कदम इसी तरह से यूं ही बढ़ते रहेंगे, ये भी देखने वाली बात होगी. मजा आया मुकाबले में, क्या डटकर खेला मैदान के ऊपर दोनों टीम ने. रफ एंड टफ मुकाबला, बहुत ही बड़ा मुकाबला बीच मैदान के ऊपर. 9 गेंदे और जीत के लिए 10 गेंदे, जीत के लिए 47 की आवश्यकता. क्लीन बोल्ड, finger goes by umpire, 1 more wicket down, 3rd wicket goes down on 46. You are watching the now one side match. What a delivery, बैट एंड पैड से निकलती हुई गेंद, खराब शॉट का सिलेक्शन. ये देखिए व्हाट अ जल्लोश, व्हाट अ सेलिब्रेशन. जब विकेट प्राप्त की तो गेंदबाज ने क्या यहां पर सेलिब्रेशन किया. Have a look at the action replay on 3rd angle. Clean bowled, बहुत ही शानदार लुभानी गेंदबाजी, और यहां से विकेट नंबर 1 और गिरता हुआ. खामोशी यहां पर हम देख पा रहे गावदी ओवली के पक्ष में. शुरुआत लड़खड़ाती हुई जेपी ने शानदार बल्लेबाजी की, उनका साथ निभाया था मोनिश ने, और पवन यहां पर स्ट्राइक एंड पर आते हुए पहली मर्तबा फेस करेंगे गेंदबाज को. नंदू पाटिल, नंदू पाटिल यहां पर बैलेंस करते हुए खेल दिया गेंद को बैकवर्ड करके रिजन में. अंपायर का इशारा, सीधा 6 रन. सुकेश टाकी, नीलेश पाटील निशाण वाढवली अंधुर गावाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. पवन पहले गेंद पर छक्का लगाते हुए, व्हाट अ बॉडी बैलेंस, व्हाट अ शॉट, जस्ट पुल इनटू द long leg. There is no fielder, no chance stopping that. So what a beautiful magnificent stroke. That's a 6. What a beautiful camera work from GTC. Very good job. Keep it up, boys. 7 कैमरे के तहत इतिहास के पन्नों के ऊपर एक और दास्तान लिखती हुई जीटीसी. टीम का स्कोर 6 से आगे बढ़ता हुआ. 47 की जरूरत थी, अब यहां से जरूरत होगी जीत के लिए 41 रन की आवश्यकता. इज इट पॉसिबल ऑन द पेपर? नॉट पॉसिबल ऑन द पेपर, क्योंकि 8 गेंदों में लगाने होंगे आपको 8 छक्के. बन सकते हैं, कुछ भी बन सकता है. क्रिकेट में सब कुछ मुमकिन है मैदान पर.
8 गेंद में 8 छक्के लगेंगे तो इस बल्लेबाज को कभी ना भूल पाएंगे दर्शक। लेकिन क्या कर पाएंगे पवन? ये देखिए पवन किस प्रकार अपने बॉडी को सेट करते हुए अच्छे अंदाज में, ये बहुत ही शानदार करारा शॉट खेलने की तमन्ना थी। गेंद विट्टो के पीछे जाते हुए गेंदबाज ने यहां पर सर हाथ पर रखे, इसका कारण था दैट वाज अ वेरी क्लोज डिलीवरी, इट वाज अ वेरी क्लोज टू ऑफ स्टंप। गुड डिसीजन पर मिस्टर जय पवार सर। और यहां से सिंगल मिलेगी, सिंगल से कुछ खासा फर्क नहीं गिरेगा। 7 गेंदें समीकरण बनेगी, 40 रन की आवश्यकता। ये धुंधली रोशनी से नहलता हुआ आयोजन, मानो दुल्हन को जिस तरह से सजाया जाता है उसी अंदाज में सजाया गया इस मैदान को। क्या अनोखी संकल्पना यहाँ पर सुकेश जी डाके साहब और हम नीलेश जी पाटिल A1 जोड़ी और A1 जोड़ी का A1 आयोजन, कमाल का आयोजन। जीत के लिए 7 गेंदें 40 की आवश्यकता। हर वक्त मुकाबला तमन्ना बढ़ती हुई। फुल टॉस गेंद लेकिन फायदा नहीं उठा पाए, गैप शॉट का सिलेक्शन नहीं कर पाए खिलाड़ी वहां पर मौजूद। स्क्वायर ऑफ द विकेट, 1 रन जरूर मिलेगा लेकिन एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। सफल ओवर की हुई समाप्ति। जीत के लिए 6 गेंदें, अब 39 रन की आवश्यकता। 39 रन टू विन फ्रॉम 6 डिलीवरी। इज इट पॉसिबल ऑन द पेपर? नॉट पॉसिबल ऑन द पेपर। यू आर द वॉचिंग beautiful trophy, Union Ministry Trophy 2022. 160 team have participated in this tournament and who is going to be champion? You will get answer no doubt. बहुत ही शानदार इस सुहाना सफर। हमारे साथ आज कमेंट्री बॉक्स में मराठी के बेहतरीन कमेंटेटर प्रसाद सर हमारे साथ जुड़ चुके हैं। हमारे साथ धूम मचाने वाले लेकिन सुभाष धुमाल सर हमसे जुड़ चुके हैं और मराठी, हिंदी, इंग्लिश तीनों भाषाओं में कमेंट्री करने वाले हमारे परम मित्र, हमारे काबिल दोस्त हमारे साथ जुड़ चुके हैं। घरत साहब, अजय जी घरत साहब भी जुड़ चुके हैं। अजय जी घरत, आपका भी स्वागत है। बेहतरीन स्कोरिंग यानी आंखों में सुरमा लगाकर स्कोरिंग करने वाले हमारे अल्पेश जी गायकवाड़ भी हमारे साथ जुड़ चुके हैं, जो हर गेम के हमें जानकारी दे रहे हैं। उनका भी स्वागत करते हैं, सभी का स्वागत। भूपेश हमसे जुड़ चुके हैं यहाँ पर इंटरनेट स्कोरिंग करते हुए, उनका भी स्वागत करेंगे। जीत के लिए 6 गेंदें 39 की आवश्यकता। और साथ साथ हमसे जुड़ चुके संदीप जी मौर्य सर, जिनकी आवाज हम मीठी आवाज सुन पा रहे। बीच बीच में मेहमान नवाजी करना, सबका स्वागत करना उनका पक्ष में, उनका कार्य टॉस भी कर रहे हैं, उनका भी स्वागत करेंगे। यस, पिताजी ने शुरुआत की थी मनोज भोईर ने और उनके सुपुत्र यहाँ पर आर्यन भोईर समाप्त करते हुए। क्या यहाँ पर जबरदस्त दृश्य, पिताजी ने शुरू किया हुआ काम यहाँ पर अपने बेटे से यहाँ पर फिनिश करवाया। बहुत ही शानदार, बहुत ही शानदार। वेरी गुड जॉब अल्पेश। इनको भी विरासत में मिले क्रिकेट अपने पिताजी से, यानी कि मनोज भोईर के यहाँ पर सुपुत्र आर्यन भोईर मैदान पर आते हुए। क्या विलोभनीय दृश्य मैदान पर। 6 गेंदें 39 की आवश्यकता। इस बीच अगेन आपकी बार, व्हाट अ शॉट, हाई बैकलेट, ट्रिमेंडस पावर, वंडरफुल टाइमिंग ओवर द टॉप ऑफ द मिड विकेट, दैट्स अ ह्यूज 6। खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री, खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री, चषक ठेवलाय नावानी, चषक ठेवलाय नावानी। थैंक यू। अभी भी कोशिश जारी, मनोज जोशी के बल्ले से कदर शानदार शॉट, करारा जवाब दिया पर, बहुत ही खूबसूरत शॉट। वेलकम टू ग्राउंड, स्वागत किया पर आर्यन भोईर का। पहले गेंद पर छक्का लगाने के बाद 5 गेंदे 33 रन की आवश्यकता। 5 गेंदे में 6 छक्के लगेंगे तो 30 बनेंगे, लेकिन 33 नहीं बनेंगे। क्रिकेट है दोस्तों, क्रिकेट में सब कुछ मुमकिन है, कुछ भी बन सकता है। 2 गेंदों में 17 रन बनते हुए हमने देखे भाईंदर के मैदान के ऊपर, कृष्णा सातपुती ने बनाए थे। 1 गेंद में 9 रन बनते हुए देखे तलोजा ने बनाए थे मुरबी के पक्ष में, और वही मुरबी ने बनाए थे तलोजा के पक्ष में 1 गेंद में 9 रन। कुछ भी हो सकता है क्रिकेट में। इस बीच गेंद आपकी बार, इस गेंद को हुक किया नो मैंस लैंड में, जस्ट 1 बाउंस ओवर द रफ, दैट्स अ 4 रन्स, नो चांस स्टॉपिंग दैट, दैट्स अ 4 रन्स। महाराष्ट्रात वाजलाय डंका, खासदार कपिल पाटील साहेबांचा, कपिल पाटील साहेबांचा, कपिल पाटील साहेबांचा, साहेबांनी आमच्या घेतलाय वसा समाज कार्याचा, वसा समाज कार्याचा, वसा समाज कार्याचा। 4 गेंदों में 29 रन। शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, यहाँ पर बाउंस हुई हल्के से और इस बाउंस का फायदा उठा सचिन तेंदुलकर स्टाइल, अपने पैरों पर यहाँ पर जोर दिया, कलाई में जोर भर दिया। नो मैंस लैंड में गेंद ट्रैवल होती हुई सीधा 1 बाउंस सीमा पार, सीधा 4 रन। संघर्ष अभी भी जारी है, हथियार अभी भी डाले नहीं है, संघर्ष अभी भी जारी करते हुए और चुनौती देते हुए यहाँ पर गेंदबाज को 4 गेंदे 29 की आवश्यकता। आपकी बार, यहाँ पर ब्लाइंड सोकेला खिलाड़ी वहां पर मौजूद, यहाँ पर बैकवर्ड के लिए मैं आपके जो लॉन्ग लेग रीजन में, और यहां से मिलेगा 1 ही रन। आप धीरे धीरे जीत की कगार पर है, इसमें कतई संदेह नहीं है। पिछले साल की चैंपियन टीम अपना ताज बचाने की कोशिश करती हुए पुरुषोत्तम इंटरप्राइजेस साहिब दिबा
और ये टीम यहाँ पर जीत की कगार पर खड़ी है। जीत उनके दरवाजे पर दस्तक दे रही है। कुछ लम्बे मैदान पर यहाँ पर बाकी है। 3 स्टेप, जस्ट 3 स्टेप अवे फ्रॉम द विक्ट्री। 28 रन की आवश्यकता 3 गेंदों में। अब तक रन बने चुके 65 3 विकेटों के नुकसान के ऊपर। अच्छा संघर्ष के यहाँ पर अच्छी फाइट दी है ओली टीम ने। इस बीच गेंद बहुत ही शानदार करा शॉट। नीलेश जी पाटिल हमारे साथ जुड़ चुके हैं। स्वागत है नीलेश जी पाटिल आपका। ये एवन जोड़ी का एवन ड्रेस। नीलेश जी पाटिल हमें बताते हुए कि मैच कोई भी जीते कोई भी हारे, किसी को भी अंदर आने की अनुमति नहीं है। अगर अंदर कोई भी दर्शक आएंगे तो अगले मुकाबले में आपको पैनलिस्ट किया जाएगा। इस बात पर गौर करें दोस्तों। हमें कोई इतराज नहीं है जो करता हो कि और से आपको सूचित किया जाए। डिसिप्लिन बहुत ही बड़ा पार्ट इस प्रतियोगिता का। इस बीच ये कुछ बची हुई गेंद है। ओ लवली डिलीवरी, बाउंस, और यहाँ पर अंपायर इशारा करते हैं इट इज वाइट। यस, हमें याद है 1975 और 1979 में लगातार विश्व कप जीतने वाले वेस्ट इंडीज के गेंदबाजों की। और हाल ही में जो फिल्म रिलीज हुई 1993 में, उसमें मुझे सबसे अच्छा क्या लगा वो थी वेस्ट इंडीज का एंट्री और भारत ने जीता हुआ वो विश्व कप के कुछ सुनहरे पल। जीत के लिए कुछ समय की औपचारिकता बची है, मुकाबले में जान नहीं बची। यहाँ पर बेजान मुकाबला। ये देखिए वाटर हिट, ब्यूटीफुल शॉट, सप्लाई टाइमिंग ऑन दैट ओकेजन ओवर द टॉप ऑफ द स्क्वायर लेग, दैट्स अ 6। खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री, खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री, चषक ठेवलाय नावाने, चषक ठेवला। मोनिश जोशी ने यहाँ पर सभी को प्रभावित किया। बहुत ही शानदार बल्लेबाजी मोनिश, वेरी गुड जॉब, इंप्रेसिव जॉब फ्रॉम द मोनिश। 14 गेंदों में 33 रन बनाया उन्होंने। बहुत ही शानदार बल्लेबाज की, न भूलेंगे मोनिश जोशी की इस बल्लेबाजी को। अब जीत के लिए समीकरण 1 गेंद है, 20 रन की आवश्यकता। केवल एक पल बाकी है जीत की घोषणा करने के लिए। पुरुषोत्तम इंटरप्राइजेस हाईवे दीवा जीत की कगार पर है। जीत उनके दरवाजे पर दस्तक दे चुकी है। 1 गेंद 20 रन, एक तरफा मुकाबला, लेकिन मजा है मुकाबले में। खुलकर मजा लिया हमने भी इस मुकाबले से। फुल टॉस गेंद, गैप शॉट का सिलेक्शन, गेंद सीमा पर 4 रन। जीत के लिए 16 की आवश्यकता थी और 15 रन से मुकाबला जीता है पुरुषोत्तम इंटरप्राइजेस हाईवे दीवा। जीत की ढेर सारी बधाई। हार्ड लक गांव ओली टीम, अच्छा प्रयास किया आपने। 77 रन बनाया आपने, 15 रन से मुकाबला हारना पड़ा। हार्ड लक बॉयज, हार्ड लक। तर ओवली संघाचा कर्णधार कृपया आम्हाला संपर्क केल्याशिवाय जाऊ नये। ओवली संघाचा कर्णधार तर मयूर म्हात्रे आणि पप्पू म्हात्रे यांच्याकडून इथे मात्र 500 रुपयाचं आर्थिक पारितोषिक इथे पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे संघाला इथे मिळतंय। तर अभिनंदन पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे आणि हार्डलक जयेश पाटील, हार्डलक गावदेवी स्पोर्ट्स ओवळी संघ। गावदेवी स्पोर्ट्स ओवळी संघाचा कर्णधार कृपया आमच्याशी संपर्क साधल्याशिवाय